ओके स्टुडंट्स, सो आज आपण पाहणार आहोत दॅट इज दी MCQ ऑफ प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स MST-CET MCQ जे काही इथून मागच्या CET प्रिव्हियस इयर क्वेश्चन्समध्ये प्रिव्हियस इयर पेपर्समध्ये आलेले आहेत असे क्वेश्चन्स बघणार आहोत. सो वन बाय वन होतून ते क्वेश्चन्स बघणार आणि त्याचे आन्सर सोल्युशन बघणार. ठीक आहे, सो स्टार्ट करूया. आपण ऑसिलेशन चॅप्टर बघणार आहोत आज. सो लेट्स सी दी फर्स्ट क्वेश्चन. बघा फर्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, mass M1 is suspended from spring of negligible mass. दिसतंय का प्रॉपरली हे व्हाईट? दिसतंय. ओके ठीक आहे. बघा काय दाखवलं याच्यामध्ये, मास प्रॉपरली मास M1 is suspended from spring of a negligible mass A spring is pulled slightly in downward direction and released. Mass perform SHM of period T1. If the mass is increased by M2, the time period becomes. बघा काय विचारलं त्यांनी, मास इन्क्रीज केलं स्प्रिंगचं. बघा आता आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे टाइम पिरियडचा. बघा एक फॉर्म्युला आहे टाइम पिरियडचा, दॅट इज बघा टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय, T इज इक्वल्स टू बघा T इज इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट ऑफ M/K असा एक फॉर्म्युला आहे. राईट, तर इथं आपल्याला काय कळतं, डायरेक्ट मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट एम. इथे काय कळतं आपल्याला, मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट एम. तो आता त्यांनी काय सांगितलंय बघा, की इनिशियली मास किती आहे आपल्याकडं, M1 आहे. मास M1 इज सस्पेंडेड फ्रॉम अ स्प्रिंग ऑफ अ निग्लिजिबल मास. नंतर काय सांगितलं, मास इज इन्क्रीज्ड बाय M2. म्हणजे जे नंतर M2 जे होणार ते काय असणार बघा, म्हणजे बघा कंडिशन बघा मी काय लिहितोय, T1 अपॉन T2 इज इक्वल्स टू मी काय लिहितोय कंडिशन, अंडर रूट ऑफ M1 अपॉन M1 प्लस M2. त्यांनी काय सांगितलं, इन्क्रीज्ड बाय. बघा प्रॉपरली क्वेश्चन रीड करायचा. इन्क्रीज्ड बाय और इन्क्रीज्ड टू. इन्क्रीज्ड टू जर दिलं असतं आपण इथं फक्त M2 लिहिलं असतं, पण इन्क्रीज्ड बाय म्हणलंय, सो आपल्याला तिथं ऍड करावं लागेल. बघा सो इथे M1 प्लस M2 येणार. सो ठीक आहे, बघा काय येईल मग आता इथे आपण जर स्क्वेअर केला, इथे काय येणार बघा, T1 स्क्वेअर अपॉन T2 स्क्वेअर इज इक्वल्स टू इथे काय येणार बघा, M1 अपॉन M1 प्लस M2. आपण काय करू, याला उलट करू दोन्ही साईडला. म्हणजे काय, इथे T1 अपॉन T2 घेतलं ना आपण, T2 स्क्वेअर अपॉन T1 स्क्वेअर इज इक्वल्स टू काय घेणार आपण, दॅट इज M1 प्लस M2 अपॉन M1. तर आता मी काय करतोय बघा, दोन्ही साईडला -1 करा, किंवा दोन्ही साईड मधून काय करा, दोन्ही साईडच्या न्यूमरेटर मधून डिनोमिनेटर मायनस करा. म्हणजेच काय, T2 स्क्वेअर मायनस T1 स्क्वेअर डिवायडेड बाय T1 स्क्वेअर. ह्याच्या न्यूमरेटर मधून डिनोमिनेटर मायनस केला इज इक्वल्स टू इथे पण काय होईल मग, M1 प्लस M2 मायनस डिनोमिनेटर म्हणजे मायनस M1 डिवायडेड बाय M1. हे रेशियो अँड प्रोपोर्शनचे रूल्स ते तुम्ही आपण 9th ला हे शिकलेलो आहोत. ठीक आहे, ते बघून घ्या. सो इथे बघा काय येणार, देअरफॉर T2 स्क्वेअर मायनस T1 स्क्वेअर डिवायडेड बाय T1 स्क्वेअर इज इक्वल्स टू इथे M1 कॅन्सल होणार आणि काय मिळणार आपल्याला, M2 अपॉन M1. बघा आपल्याला त्यांनी M2 अपॉन M1 विचारलं, म्हणून ऍक्च्युली आपण मगाशी हे असं उलट केलं. ओके ठीक आहे. सो आय होप तुम्हाला दिसतंय हे प्रॉपरली. हा दिसतंय बघा. ठीक आहे. ठीक आहे, सो नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा, याच्यामध्ये काय दिलं, पार्टिकल P and Q's performs SHM of same amplitude and frequency along the same straight line at a particular instant. Maximum distance between two particles is √2a. The initial phase difference between them. बघा इनिशियल फेज डिफरन्स विचारलाय. बघा त्यांनी काय विचारलाय, इनिशियल फेज डिफरन्स. सो आपण काय कन्सिडर करू आता, बघा इथं एक इक्वेशन लेट्स से देयर आर 2 SHMs. राईट, इथं मी हा कलर चेंज करतो थोडासा, मला थोडंसं प्रॉपरली दिसेल. बघा बघा एक इक्वेशन x1 इज इक्वल्स टू घेतो. बघा मी x1 इज इक्वल्स टू घेतो, दॅट इज a साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. दोघांचा एम्प्लिट्यूड सेम आहे, फ्रिक्वेन्सी सुद्धा सेम आहे. फ्रिक्वेन्सी म्हणजे ओमेगा सुद्धा सेम असणार आहे. राईट, सॉरी याचं मी घेतो ओमेगा टी, हा घेतो मी ओमेगा टी घेतो, आणि दुसरा x2 इज इक्वल्स टू घेतो मी a साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. बघा आता त्यांनी काय सांगितलंय, ऍट अ पर्टिक्युलर इन्स्टंट मॅक्झिमम डिस्टन्स बिटवीन द टू पार्टिकल्स. तर मग हे काढण्यासाठी आपण काय करायला लागेल आता, देअरफॉर x1 मायनस x2 जर मी घेतलं तर मला काय करावं लागेल, ह्या दोघांची डिफरन्स, हे दोघांना पण डिफरन्स करावं लागेल, घ्यावा लागेल. सो ए दोघांमध्ये कॉमन येणार, इथं काय होणार, साइन ऑफ ओमेगा टी मायनस साइन ऑफ, सॉरी हा बरोबर, मायनस साइन ऑफ ओमेगा टी प्लस
फाय, बरोबर, मायनस साईन वगैरे बरोबर दिलंय बघा. सो इथं काय येणार, ए इथं कॉमन आहे. आता इथे आतमध्ये काय करावं लागेल मला, साइन सी मायनस साइन डी हा आपला मॅथमॅटिक्स मधला फॉर्म्युला यूज करावा लागेल. तर त्या फॉर्म्युल्यामध्ये काय दिलेलं आहे बघा, 2 साइन ऑफ, इथे काय करतो बघा, डी मायनस सी बाय 2 करत असतो आपण. सो इथे काय होणार, ओमेगा टी प्लस फाय मायनस ओमेगा टी डिवायडेड बाय 2, आणि इकडे काय होईल बघा आता, दॅट इज कॉस ऑफ काय करावं लागेल इथे, सी प्लस डी करावं लागेल. सो इथे काय होणार, दॅट इज ओमेगा टी प्लस फाय प्लस ओमेगा टी डिवायडेड बाय 2 बघा. सो इथे हा ब्रॅकेट बघा काय बनेल आता, दॅट इज ए इथे काय होईल, दॅट इज 2, इथे काय होईल, ओमेगा टी कॅन्सल, आणि आतमध्ये काय राहील, साइन ऑफ फाय बाय 2 बघा, साइन ऑफ फाय बाय 2. इथे काय होईल, कॉस ऑफ 2 ओमेगा टी प्लस फाय, म्हणजे इथे काय होईल, दॅट इज 2 ओमेगा टी प्लस फाय बाय 2 बरोबर. आता जर तुम्ही प्रॉपरली जर पाहिलं याला, ह्या इक्वेशनला x1 मायनस x2, हे पण काय एक SHMचंच इक्वेशन आहे दोघांच्या, बरोबर. म्हणजे दोन इक्वेशन, दोन SHM ला आपण डिफरन्स घेतलाय, आणि एक आपल्याला एक SHMचंच इक्वेशन मिळालंय. तर तुम्ही हा जर पार्ट पाहिला, कॉस ऑफ 2 ओमेगा टी प्लस फाय बाय 2, आणि हा जर पाहिला ए, म्हणजे आता ऍक्च्युली ह्या ए ला डायरेक्टली मल्टिप्लाय केलं तरी काय हरकत नाही, कारण की सगळं आतमध्ये मल्टिप्लिकेशन मध्ये, राईट. सो म्हणजे काय, हा जो पार्ट मिळतोय आपल्याला, हा काय मिळतोय, हा जो कंपोजिट SHM आलाय, ह्या दोघांच्या रिझल्टंट SHM जो आलाय, त्याचा हा जो पार्ट आहे, ह्याच्यामध्ये कोणता ओमेगाचा टर्म नाहीये, हा कॉन्स्टंट टर्म आहे. म्हणजे हा काय असणार आहे, अँप्लिट्यूड असणार आहे. कारण की आपलं SHMचं इक्वेशन काय असतं, x इज इक्वल टू ए साइन ऑफ ओमेगा टी, ह्याच्यामध्ये ए हा आपला कॉन्स्टंट असतो सुरुवातीला, बरोबर, आणि तो काय असतो आपला अँप्लिट्यूड. म्हणजे हा काय असणार आहे, अँप्लिट्यूड म्हणजेच काय असणार आहे, मॅक्झिमम डिस्टन्स. सो ह्याच्यावरून मी काय घेणार, देअरफोर बघा इथे काय घेणार मी, देअरफोर मॅक्स डिस्टन्स त्यांनी दिलेलं पण आहे आपल्याला, दॅट इज √2 टाइम्स ऑफ ए, √2 टाइम्स ऑफ ए. देअरफोर इथे काय होणार आहे बघा, आता मॅक्स डिस्टन्स आपल्याला √2 टाइम्स ऑफ ए दिलेलं आहे, आणि मॅक्स डिस्टन्स इथून किती आलंय आपलं, दॅट इज 2a साइन ऑफ फाय बाय 2 इज इक्वल टू √2 टाइम्स ऑफ ए. बघा ए कॅन्सल होणार, इथे काय राहणार आपल्याला, साइन ऑफ फाय बाय 2 इज इक्वल टू काय राहणार आपल्याकडे, √2 बाय 2, म्हणजेच काय 1/√2. म्हणजे याचा अर्थ काय मिळणार आहे बघा आपल्याला, ह्याचा जर इन्व्हर्स केला, म्हणजे हा अँगल किती असणार आहे, म्हणजे फाय बाय 2 हा अँगल किती असणार आहे, ऍक्च्युली हा अँगल असणार आहे पाय बाय 4. कारण की साइन 45 इज इक्वल टू किती असतो, साइन 45 इज इक्वल टू किती असतो, 1/√2 असतो. म्हणजे याचा अर्थ आपल्याला काय मिळणार, फाय इज इक्वल टू किती मिळणार आहे आपल्याला, पाय बाय 2. आणि पाय बाय 2 ऑप्शन आहे का आपल्याकडं, तो आहे, दॅट इज ऑप्शन सी, राईट. बघा काय केलं आपण, दोन SHMचं रिझल्टंट कसा घेतलाय आपण, x1 मायनस x2 केलाय. मग आपल्याला एक नवीन SHMचं इक्वेशन मिळालंय, त्यातला जो कॉन्स्टंट पार्ट आहे हा व्हेरिएबल पार्ट आहे का, कारण की ओमेगा टी आलेला आहे, राईट. टी विथ रिस्पेक्ट टू टाइम आपलं चेंज होत राहणार आहे, राईट. हा कॉन्स्टंट पार्ट आहे, म्हणजे हा कोणता, अँप्लिट्यूड पार्ट आहे. आणि अँप्लिट्यूड म्हणजेच काय असतो, मॅक्झिमम डिस्टन्स दिलेला आहे, त्याला इक्वेट केलं, बस आपल्याला काय हा अँगल मिळतो, हा अँगल फाय बाय 2 येतो आपला, म्हणजेच फाय आपल्याला फायनली मिळणार, दॅट इज इक्वल्स टू पाय बाय 2. ओके, ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया बघा. नेक्स्ट क्वेश्चन, द इक्वेशन ऑफ वेव इज गिवन बाय y इज इक्वल्स टू 10 साइन ऑफ 2 pi t अपॉन 30 प्लस अल्फा. इफ द डिस्प्लेसमेंट इज 5 सेंटीमीटर at t is equals to 0, then the total phase at 7.5 सेकंड. ओके, ठीक आहे. त्यांनी टोटल फेज विचारला आहे, t is equals to 7.5 सेकंड. आता टोटल फेज आपल्याला पहिली इथं अल्फाची व्हॅल्यू काढावं लागणार आहे बघा. तर त्यांनी सांगितलं आपल्याला डिस्प्लेसमेंट इज 5 सेंटीमीटर ॲट t is equals to 0. सो y at 0 t is equals to 0 काय घेणार आपण, 10 साइन ऑफ 2 पाय इंटू 0, कारण की टी ची व्हॅल्यू मी 0 लिहिणार, डिवाइड बाय 30 प्लस अल्फा. म्हणजे इथं काय होणार बरोबर, फक्त आपल्या, आणि y ॲट 0 दिलेली आहे आपल्याला, किती दिलेली आहे, 5 सेंटीमीटर दिलेली आहे, दॅट इज 10 साइन ऑफ, हे 0 होणार, इथं फक्त अल्फा राहणार, म्हणजे इथं काय राहणार फक्त 5/10 म्हणजेच 1/2 इज इक्वल्स टू साइन ऑफ अल्फा. म्हणजे याचा अर्थ काय राहणार, देअरफॉर अल्फा इज इक्वल्स टू 30 डिग्री, कारण की साइन 30 ची व्हॅल्यू असते 1/2 आणि 30 डिग्री म्हणजेच काय पाय बाय 6. 30 डिग्रीज म्हणजे काय राहणार आहे, दॅट इज पाय बाय 6. हा आलाय आपला पाय बाय 6, हा अल्फा आलाय आपल्याला. त्यांनी विचारलंय टोटल फेज म्हणजे काय असतो, हा जो एवढा पार्ट असतो, अँगल म्हणजेच काय असतो फेज. आता त्यांनी विचारले फेज ॲट टी इज इक्वल्स टू 7.5,
फेज किती आहे आपला, दॅट इज बघा फेज किती आहे आपला 2πt/30 प्लस अल्फा. नाव 2πt+30 आणि अल्फा काय लिहिणार आपण, अल्फा घेणार पाय/6 आणि इथे टीच्या जागी कशाची व्हॅल्यू टाकणार बघा, टीच्या जागी कशाची व्हॅल्यू टाकणार, दॅट इज 7.5. दॅट इज 7.5. बघा 7.5 × 4 इज इक्वल्स टू 30 येतं राईट. आणि हे 2 इथं जाईल म्हणजे इथं फक्त काय राहील π/2 प्लस π/6. इथे × 3 केलं तर इथं 3π प्लस डिवाइड बाय 6, 3π प्लस पाय दॅट इज 3π प्लस पाय दॅट इज 4π/6. म्हणजेच आन्सर काय येणार आहे बघा 2π/3. आन्सर विल बी 2π/3. दिस इज द फेज ॲट t इज इक्वल्स टू 7.5 आणि आन्सर कोणता असणार आहे आपला ऑप्शन बी. ओके ठीक आहे. थोडासा व्हाईट ठीक आहे दिसतंय ना पण थोडंसं रिफ्लेक्ट होतं. ठीक आहे स्लाइड तशा बनल्यात काय हरकत नाही. नाव नेक्स्ट क्वेश्चन. अ पार्टिकल ऑफ मास 5 gram is executing SHM with an amplitude 0.3 meter and time period π/5 second. The maximum value of the force, okay, the maximum value of the force acting on the particle is, maximum value of the force acting on the particle is, okay. बघा मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ द फोर्स ऍक्टिंग ऑन द पार्टिकल कसं फाइंड आउट करणार मॅक्झिमम व्हॅल्यू. बघा आपल्याला माहिती आहे फोर्सचं काय इक्वेशन आहे, F इज इक्वल्स टू kx बरोबर. मग F इज इक्वल्स टू kx म्हणजे हा मॅक्झिमम फोर्स काय असणार आहे ka. k म्हणजे काय असतो m⍵² इंटू a. म्हणजे बघा थांबा हे सेपरेट लिहितो. देअरफॉर F मॅक्स इज इक्वल्स टू काय असणार आहे दॅट इज kx मॅक्स घ्यावं लागेल म्हणजेच काय अँप्लिट्यूड. k म्हणजे काय असतो m⍵² आणि हा a असेल तसा. हा आला आपला मॅक्झिमम फोर्सचा फॉर्म्युला. तर त्यांनी काय दिलंय पार्टिकल ऑफ मास 5 ग्रॅम, मास दिलेला आहे 5 ग्रॅम, अँप्लिट्यूड 0.3 दिलेला आहे आणि त्याचा टाइम पिरियड दिलाय बघा. आता ह्याला इन टर्म्स ऑफ टाइम पिरियड जर लिहिलं आपण काय होणार मास दशाल तसं. ओमेगाला काय लिहिणार आपण 2π/T होल स्क्वेअर इंटू a म्हणजे मॅक्झिमम फोर्सचा फॉर्म्युला बघा आपल्याला काय मिळतोय दॅट इज m × 4π² T इंटू a. आता ह्या सगळ्या व्हॅल्यू त्यांनी दिलेल्या आहेत बघा आपल्याला. मास किती दिले 5 ग्रॅम, 5 ग्रॅम म्हणजे किती 5 × 10⁻³ किलोग्रॅम, 4 × π² डिवाइड बाय t म्हणजे काय घेणार टीचा इथं स्क्वेअर घ्यायचा आहे आपल्याला. टीचा स्क्वेअर म्हणजे π²/25. इथं काय येणार π² डिवाइडेड बाय 25 इंटू a. अँप्लिट्यूड किती दिला आहे 0.3. अँप्लिट्यूड दिलेला आहे 0.3. बघा इथे काय होणार आता π² कॅन्सल होणार. हा 25 वरती जाणार बघा. सो इथे काय होणार देअरफॉर F मॅक्स इज इक्वल्स टू काय होणार बघा हा 20 म्हणजे 5 × 25 × 10⁻³ इंटू 4 इंटू 0.3. बघा आता काय होणार 25 × 4 100, 100 × 5 500, 500 × 0.3, 500 × 3 1500 आणि 0.3 म्हणजे 150 येणार बघा. 150 × 10⁻³ 150 × 10⁻³ म्हणजे काय असणार आहे आन्सर 0.15 आहे. कोणता ऑप्शन आहे दॅट इज ऑप्शन आहे ऑप्शन डी 0.15. द पॉइंट आहे न्यूटन. 0.15 न्यूटन. ओके काय नाही सिंपल क्वेश्चन होता. फोर्सचा फॉर्म्युला असतो k × डिस्प्लेसमेंट x. मॅक्झिमम फोर्स कधी असणार वेन द डिस्प्लेसमेंट इज मॅक्झिमम दॅट इज अँप्लिट्यूड राईट. सो तिथं फॉर्म्युला काय येणार ka ची व्हॅल्यू m⍵² आणि x ची व्हॅल्यू मॅक्झिमम व्हॅल्यू a. ओके ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. 1 मिनिट मी पाणी पितो. A particle executes SHM. बघा काय सांगितलंय a particle executes SHM of period 2π/√3 second along a straight line 4 cm long. The displacement of the particle at which velocity is numerically equals to acceleration. म्हणजे काय सांगितलंय velocity is numerically equal to
न्यूमरिकली म्हणलं ऍक्च्युली ऑब्विसली पूर्णतः इक्वल होणार नाही, न्यूमरिकली इक्वल टू म्हणजे व्हेलॉसिटीची न्यूमरिकल व्हॅल्यू इज इक्वल टू ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू इज इक्वल टू ऍक्सेलरेशन सांगितलंय. आणि ऍक्सेलरेशन आपल्याला माहिती आहे काय असतं, ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स, न्यूमरिकली इक्वल टू ऍक्सेलरेशन सांगितलंय बघा. सो बघा व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आपल्याला माहिती आहे, ओमेगा अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट, ओमेगा स्क्वेअर एक्स घेणार मी, ओमेगा आणि हा स्क्वेअर कॅन्सल, सो इथं काय राहणार अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा एक्स. बरोबर, हेच दिलं आहे त्यांनी ॲट द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल ॲट विच व्हेलॉसिटी इज न्यूमरिकल इक्वल टू ऍक्सेलरेशन. ओके ठीक आहे. सो इथे काय होणार बघा आता, ओमेगा, ओमेगा कसा फाइंड आउट करणार आपण, टाइम पिरियड दिलेला आहे बघा, टाइम पिरियड किती दिलाय बघा, टी इज इक्वल टू दिलाय 2π/√3 म्हणजे ओमेगा काय असतो आपला 2π/T. सो ओमेगा काय येणार आपला, ओमेगा काय येणार आपला 2π/2π आणि हा √3 वरती जाणार आहे डिवायडेड बाय, सो वरती जाणार. सो ओमेगा काय आला आपला, ओमेगा इज इक्वल टू √3, तो ओमेगा इथं ठेवा. सो इथं काय होणार बघा, याचं स्क्वेअर करतो मी, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. सो स्क्वेअरिंग जर केलं तर मी इथं काय येईल, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. सो इथे किती येणार बघा, दॅट इज ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, ओमेगा स्क्वेअर, ओमेगाचा स्क्वेअर म्हणजे काय √3 स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर, √3 स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर म्हणजेच काय येणार ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, √3चा स्क्वेअर काय येणार आहे 3x स्क्वेअर. सो ह्या एक्स स्क्वेअर मायनस मधला इकडे गेल्यावर प्लस होईल. सो ए स्क्वेअर इज इक्वल्स टू व्हॉट 4x स्क्वेअर, ए स्क्वेअर इज इक्वल्स टू व्हॉट 4x स्क्वेअर अलॉंग अ स्ट्रेट. ओके ठीक आहे. सो आपल्याला ऍक्सेलरेशन किती भेटले बघा, देअरफॉर ऍक्सेलरेशन किती भेटलं आपल्याला, ए इज इक्वल्स टू 2x भेटले, कारण की दोन्ही साईडला जर स्क्वेअर रूट घेतला तर आपल्याला काय मिळेल 2x. आता त्यांनी काय सांगितलंय आपल्याला, पार्टिकल एक्झिक्यूट अलॉंग अ स्ट्रेट लाईन 4 सेंटीमीटर लॉंग, द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल ॲट विच व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू. ओके, सो जर त्यांनी डिस्प्लेसमेंट आपल्याला स्ट्रेट लाईन किती सांगितली 4 सेंटीमीटर लॉंग, अलॉंग अ स्ट्रेट लाईन 4 सेंटीमीटर लॉंग म्हणजे ही त्याची टोटल पाथ झाला बघा, म्हणजे त्याचा अँप्लिट्यूड किती असणार आहे, म्हणजे काय सांगितलंय असं स्ट्रेट लाईन आहे, ह्या स्ट्रेट लाईन वरती तो करतो, इथे त्याची मीन पोझिशन आहे आणि तो इथे ऑसिलेशन करतोय, कसे ऑसिलेशन आहे तसे, हे असं ऑसिलेट करतोय तो ह्या स्ट्रेट लाईन वरती, म्हणजे याचं हे टोटल त्यांनी किती सांगितलंय 4 सेंटीमीटर. तर अँप्लिट्यूड ऑब्विसली किती होणार त्याचा, हाफ 2 सेंटीमीटर. सो अँप्लिट्यूड 2 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 2x, 2 कॅन्सल, सो x इज इक्वल्स टू व्हॉट 1. सो x इज इक्वल्स टू व्हॉट येणार आहे आपला 1 येणार आहे. सो डिस्प्लेसमेंट किती येणार आहे आपल्याला, किती डिस्प्लेसमेंटला तसं होणार, व्हेन डिस्प्लेसमेंट x इज इक्वल्स टू 1 सेंटीमीटर, त्याचे व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू काय होणार आहे, न्यूमरिकल इक्वल्स टू ऍक्सेलरेशन. काही नाही, फॉर्म्युले इक्वेट केलेत आणि आन्सर आलाय, बाकी काही नाही, इझी आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन, a particle suspended from vertical spring which is executing the SHM of frequency 5 Hz. The spring is unstretched at the highest point of oscillation. Maximum speed of the particle, maximum speed of the particle विचारलंय. ओके ठीक आहे. Speed of the particle, vertical spring which is executing SHM of frequency 5 Hz. ओके, आणि त्यांनी काय सांगितलंय पुढे, दॅट इज इट इज अनस्ट्रेच्ड ॲट दी हायेस्ट पॉइंट ऑफ ऑसिलेशन, द मॅक्झिमम स्पीड ऑफ द पार्टिकल विचारली त्यांनी. ओके, मॅक्झिमम स्पीड काय असते बघा, व्ही इज इक्वल्स टू आपल्याकडे काय असते ए ओमेगा, आपल्याकडे ऍक्सेलरेशन, आपल्याकडं टाइम पिरियड आहे, आपल्याकडं हे नाहीये, अँप्लिट्यूड नाहीये. ठीक आहे, अनस्ट्रेच ॲट द हायेस्ट पॉइंट ऑफ ऑसिलेशन. ठीक आहे, एक डायग्राम काढून बघू आपण. Spring from vertical spring which is executing SHM of frequency where the spring is unstretched at the highest point of oscillation, the maximum speed of the particle. ठीक आहे, अशी एक स्प्रिंग आहे. ओके ठीक आहे, अच्छा ठीक आहे. तर ही तिची हायेस्ट पोझिशन झाली, ही तिची मीन पोझिशन झाली म्हणजे स्ट्रेच झाल्यानंतर, आणि त्याच्यानंतर ही तिची सगळ्यात लोवेस्ट पोझिशन झाली. बघा, तर इथे होणार काय आता बघा, आपण असं म्हणू शकतो दॅट इज जिथे केई मॅक्झिमम असते, केई मॅक्स इज इक्वल्स टू आपण पी मॅक्स असं घेऊ शकतो. बरोबर, म्हणजेच काय, दॅट इज हाफ एम व्ही स्क्वेअर मॅक्स इज इक्वल्स टू काय होणार आहे, दॅट इज एम जी एच. बरोबर, आता ॲट हायेस्ट पॉइंट ऑफ ऑसिलेशन त्यांनी सांगितलं आपल्याला. सो इथे आपण 1/2 के एम ओमेगा स्क्वेअर
एम 1/2 एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर घेऊ शकतो एम जी. ठीक आहे, एम जी एच इज इक्वल्स टू 1/2 एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. ठीक आहे, याला आपण 1/2 कारण की आपल्याकडे जी नाही 1/2 व्ही मॅक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू आपण याला असं पण घेऊ शकतो दॅट इज 1/2 के ए स्क्वेअर म्हणजेच काय दॅट इज 1/2 एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. सो इथे किती येणार 1/2 व्ही मॅक्स स्क्वेअर. सो बघा इथं आपल्या 1/2 कॅन्सल एम कॅन्सल. सो देअरफॉर बघा व्ही मॅक्स इज इक्वल्स टू आपल्याला काय फॉर्म्युला मिळतोय दॅट इज ए ओमेगा तर मिळतोय पण आपल्याकडे ऑब्विसली ए ओमेगाच मिळणार पण आपल्याकडे ॲम्प्लिट्यूड नाही आहे. एम जी एचने जर आपण केलं एम जी एचने जर आपण केलं तर आपल्याकडे एच नाही आहे ॲक्च्युली. सो इथे आपल्याला काय करावं लागेल बघा आता. ओके ठीक आहे, त्यांनी काय सांगितलं द स्प्रिंग अनस्टेट ॲट द हायेस्ट पॉईंट. ओके ठीक आहे, सो ॲट हायेस्ट पॉईंट. ठीक आहे, दुसरं एक लॉजिक लावून बघू आपण. बघा बघा ह्या केसमध्ये कसं असणार आहे स्प्रिंग व्हर्टिकल आहे बरोबर, स्प्रिंग व्हर्टिकल आहे. सो त्याची आपण एक पोझिशन घेऊया, इथे एक पोझिशन घेऊया, ही एक पोझिशन लेट से वेट आहे, त्याच्यानंतर ही एक पोझिशन आहे आणि ही एक पोझिशन आहे. तर जी ती व्हर्टिकल असणार आहे बघा, व्हर्टिकल ज्यावेळेस असणार आहे तर त्याच्यामध्ये दोन फोर्स आहेत बघा आपल्याकडे. एक वेट फोर्स आहे एम जी, दुसरा असतो स्प्रिंग फोर्स. तर हा इक्वेट होणार बघा, राईट. सो आपण इथून काय करू शकतो आता ॲट हायेस्ट पॉईंट ऑफ ऑसोलेशन, हायेस्ट पॉईंट ऑफ ऑसोलेशन ही तिची मीन पॉईंट झाली, हे हायेस्ट पॉईंट झालं, हे लोवेस्ट पॉईंट झालं. सो हायेस्ट पॉईंटला त्याची डिस्प्लेसमेंट किती असते, ॲम्प्लिट्यूड असते बरोबर. सो इथं आपण काय होणार दॅट इज एम जी इज इक्वल्स टू काय होणार ॲट हायेस्ट पॉईंट दॅट इज के होणार. सो इथून आपल्याला ए मिळतो, आपल्याला किती मिळतो दॅट इज एम जी अपॉन के मिळतो. बघा आता के कसा काढणार आपण दॅट इज एम जी, त्यांनी काय विचारलं आपल्याला मॅक्झिमम स्पीड विचारली. ठीक आहे, एम जी अपॉन के कसा काढतो आपण एम ओमेगा स्क्वेअर, कारण की ओमेगा इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ के बाय एम असतो, राईट. सो के इज इक्वल्स टू एम ओमेगा स्क्वेअर. सो एम एम काय होणार इथं कॅन्सल होणार, राईट. सो आपल्याला काय मिळणार ए इज इक्वल्स टू काय मिळतोय आपल्याला जी अपॉन ओमेगा स्क्वेअर, हा फॉर्म्युला मिळतो आपल्याला बरोबर. जी अपॉन ओमेगा स्क्वेअर. सो आपल्याला मॅक्झिमम व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला माहिती आहे काय असतो आपल्याला ए ओमेगा. सगळं ए आलाय आपला इथे किती आलाय जी अपॉन ओमेगा स्क्वेअर इंटू आपण हा पुढे ओमेगा जसेल तसा ओमेगा आणि हा स्क्वेअर कॅन्सल. सो इथे काय राहणार आपल्याला फक्त जी अपॉन ओमेगा. सो जी आपल्याला 10 दिलेला आहे आणि ओमेगा आपण कसा काढणार दॅट इज फ्रिक्वेन्सी दिली यांनी बघा, फ्रिक्वेन्सी दिली. ओमेगा काय असतो बघा, बघा टाइम पिरियड काय असतो टी इज इक्वल्स टू 2 पाय बाय ओमेगा बरोबर. आणि टी म्हणजे काय फ्रिक्वेन्सी काय असते 1 अपॉन, हे काय यार असं फ्रिक्वेन्सी काय असते 1 अपॉन टी, 1 अपॉन टी. सो 1 अपॉन टी इज इक्वल्स टू काय होणार ऑब्विसली हे ओमेगा अपॉन 2 पाय, ओमेगा अपॉन 2 पाय होणार बघा, राईट. सो आपल्याला फ्रिक्वेन्सी दिली आहे बघा त्यांनी, राईट. सो फ्रिक्वेन्सी दिली असेल तर ओमेगा आपण काय घेणार देअरफॉर ओमेगा इज इक्वल्स टू काय येणार आपला दॅट इज 2 पाय एन. हा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला बरोबर. सो इथं ओमेगा इज इक्वल्स टू 2 पाय एन जर घेतलं आपण दॅट इज 2 पाय एन. सो इथं काय येणार 10 डिवायडेड बाय 2 पाय इंटू एन किती दिलेला आहे त्यांनी 5 हर्ट्ज, 5 हर्ट्ज. सो इथं काय होणार बघा 5, हा 5 इंटू 2 10 होणार, हे 10 आणि हे कॅन्सल होणार. सो आन्सर काय राहणार फक्त 1 अपॉन पाय. आन्सर काय राहणार 1 अपॉन पाय आहे का ऑप्शन, ऑप्शन सी आहे. काय नाही बघा आपण काय केलं दोन फोर्स इक्वेट केलेत. कसं बघा, कारण की ज्यावेळेस लेट्स से फॉर एक्झाम्पल कोणतीही पोझिशन घ्या, एम जी हमेशा खाली ऍक्ट होणार आहे आणि त्याला कोण बॅलन्स करणार आहे तिथे स्प्रिंग फोर्स बॅलन्स करणार आहे. म्हणजे स्प्रिंग फोर्स म्हणजे कोणता आपला रिस्टॉर्डिंग फोर्स म्हणजेच काय के एक्स. त्यांनी हायेस्ट पोझिशन दिली आहे. हायेस्ट पोझिशन म्हणजे काय जिथे आपल्याला डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम असणार आहे म्हणजेच काय ॲम्प्लिट्यूड. सो म्हणून तिथे फोर्स काय असणार आहे के इंटू ए विच विल बी इक्वल्स टू एम जी. त्याच्यावर आपण ॲम्प्लिट्यूड काढलं, त्यानंतर मॅक्झिमम व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला व्ही मॅक्स इज इक्वल्स टू ए ओमेगा. तिथं हे ॲम्प्लिट्यूड ठेवलं, तिथं आपल्याला एक सेपरेट नवीन फॉर्म्युला मिळाला जी अपॉन ओमेगा. जी आपल्याला गिवन आहे 10 आणि ओमेगा पण ओमेगा नाही गिवन पण आपल्याला फ्रिक्वेन्सी दिली आहे आणि ओमेगा आणि फ्रिक्वेन्सीमध्ये रिलेशन आपल्याला माहिती आहे ओमेगा इज इक्वल्स टू 2 पाय एन. सो 2 पाय एन डायरेक्टली घेतलं आपण. सो आन्सर काय दिलं आपलं फायनली 1 अपॉन पाय. ठीक आहे.
त्यानंतर फॉर अ बॉडी ऑफ मास m द acceleration ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट अ डिस्टन्स कॅपिटल R from the surface of the earth is g by 4. Its value at the distance r by 2 from the surface of earth is. अच्छा, हा तर ग्रॅव्हिटेशनचा प्रॉब्लेम आहे ॲक्च्युली, चुकून आलाय वाटतं इथे, पण ठीक आहे, चला सॉल्व्ह करू आपण, काय हरकत नाही. बघा आपल्याला माहिती आहे जी आणि याच्यामध्ये रिलेशन काय बघा, जी अपॉन जी एच, काय रिलेशन आहे आपलं, दॅट इज आर प्लस एच स्क्वेअर अपॉन आर, बरोबर. सो त्यांनी आपल्याला काय विचारलंय आता, जी एच विचारली त्यांनी आपल्याला, बरोबर, जी एच विचारली. ठीक आहे. सो बघा इथं आपण उलट करू, याला जी एच अपॉन जी इज इक्वल्स टू काय येणार, दॅट इज आर अपॉन आर प्लस एच स्क्वेअर. आता ह्याला ह्या जीला इकडे घेऊ आपण, या जीला इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये घेऊ आपण. सो इथं काय होणार आहे बघा, जी. आता ऍक्च्युली त्यांनी हा, आपण याला जीला ह्या जी डॅश घेऊ, इथं हे आर डॅश घेऊ, जी डॅश घेऊ आणि आर डॅश घेऊ. बघा इथं होणार काय आता, जी डॅश आणि आर डॅश, त्यांनी काय सांगितलंय, एका ठिकाणी किती आहे जी, म्हणजे हा जी डॅश, हा जी डॅश. आता आपल्याला जी एच काढायचा आहे. सो जी डॅश त्यांनी किती दिलाय, व्हेन आर इज ग्रॅव्हिटी ॲट अ डिस्टन्स आर फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ, आर फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ, म्हणजे हा आर डॅश ऍक्च्युली काय असणार आहे बघा, जी डॅश बघा, बघा जी डॅश म्हणजे हा आर डॅश ऍक्च्युली काय असणार आहे, आर प्लस आर असणार आहे बघा, आर फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ, बरोबर. त्याच्यामुळे आर प्लस आर घ्यावं लागेल तिथं. त्यानंतर त्यांनी काय सांगितलंय की तिथे किती असणार त्याची व्हॅल्यू, जी डॅशची जी बाय 4 आहे. इट्स व्हॅल्यू ॲट द डिस्टन्स आर बाय 2 फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ, म्हणजे इथं आता आपल्याला नेक्स्ट किती घ्यायचंय, आर बाय 2 घ्यायचं आहे. असं जी डॅश आपल्याला दिलेला आहे बघा, जी बाय 4 दिलेला आहे, जी डॅश इज जी बाय 4. इथं काय होणार आहे, आर प्लस आर 2r डिवायडेड बाय, इथे काय होणार आहे, सॉरी वरती स्क्वेअर ह्या सगळ्यांचा. सो इथे काय होणार आहे, 2r प्लस 3 1 दॅट इज 3r बाय 2, हा 2 वरती जाणार आहे, याचा स्क्वेअर. सो इथे किती होणार आहे बघा, दॅट इज जी बाय 4, हे 4चा स्क्वेअर म्हणजे 16r, आर कॅन्सल होणार बघा, 16 अपॉन 9, म्हणजे हे किती होणार आहे बघा, 16 अपॉन 9 म्हणजे हे 4 वरती परत इथे. सो हे किती होणार आहे, दॅट इज 4g अपॉन 9, 4g अपॉन 9 म्हणजे हा ऑप्शन बी आहे बघा इथं, 4g अपॉन 9 म्हणजे काय, ऑप्शन बी. ठीक आहे, हा क्वेश्चन ग्रॅव्हिटेशनचा होता, आला इथे म्हणून आपण सॉल्व्ह केला. ठीक आहे, असो नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन, अ पेंडुलम क्लॉक इज रनिंग फास्ट, टू करेक्ट इट्स टाइम वी शुड. पेंडुलम क्लॉक आहे, ती फास्ट रोटेट होते, तिचं काय करायचं मग, टू करेक्ट इट्स टाइम, ती फास्ट आहे, तिचं ती फास्ट चालतीये, म्हणजे याचा अर्थ काय, तिचा टाइम पिरियड कसा आहे, कमी आहे, म्हणजे आपल्याला तिचा टाइम पिरियड काय करावं लागणार आहे, वाढवावा लागणार आहे. मग टाइम पिरियड वाढवायचा जर असेल तर आपल्याला माहिती आहे टी इज इक्वल्स टू काय, फॉर्म्युला काय आपला, टी इज इक्वल्स टू 2π अंडर रूट ऑफ एल बाय जी, बरोबर. जर आपल्याला टाइम पिरियड वाढवायचा आहे तर आपल्याला काय करावं लागणार, लेंथ वाढवावी लागणार. तर बघा ऑप्शन कोणता आहे, रिड्यूस द लेंथ ऑफ पेंडुलम, नाही. रिड्यूस द एम्प्लिट्यूड, काही संबंध नाही एम्प्लिट्यूडचा, याचा कुठं आहे का फॉर्म्युल्यात एम्प्लिट्यूड, नाहीये. रिड्यूस द मास ऑफ द बॉब, संबंधच नाही. त्याच्यानंतर काय असणार, इन्क्रीज द लेंथ ऑफ द पेंडुलम, दॅट इज द करेक्ट आन्सर. ओके, ठीक आहे, सिंपल आहे आपला फॉर्म्युला क्वेश्चन. टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट एल, म्हणजेच आपला दॅट इज ते लॉ ऑफ लेंथ, राईट. 3 लॉ आहेत ना पेंडुलमचे, राईट. सो डायरेक्टली त्याच्यावरून आपण घेऊ शकतो, इझी क्वेश्चन होता. ठीक आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट, अ चाइल्ड इज सिटिंग ऑन अ स्विंग विच परफॉर्म SHM, इट हॅज अ मिनिमम अँड मॅक्झिमम हाइट्स फ्रॉम द ग्राउंड 0.75 सेंटीमीटर अँड 2 मीटर रिस्पेक्टिवली, इट्स मॅक्झिमम स्पीड विल बी. ओके, इट्स मॅक्झिमम स्पीड विल बी. ठीक आहे, स्विंग आहे म्हणजे आपण पेंडुलम टाइप कंडिशन आहे बघा. सो आणि हे आहे आपलं ग्राउंड, दिस इज ग्राउंड. यांनी काय सांगितलंय, इट हॅज अ मिनिमम अँड मॅक्झिमम हाईट फ्रॉम ग्राउंड, म्हणजे ही मिनिमम हाईट आहे, ही किती दिलेली आहे, इट इज अ 0.75 सेंटीमीटर. आणि दुसरी मॅक्झिमम हाईट ऑब्विसली इथे अँप्लिट्यूड घेतोय आपण, राईट. तर ह्या मॅक्झिमम हाईट किती असणार आहे आपली, ही किती दिलेली आहे त्यांनी, ही दिलेली आहे दॅट इज अ 2 मीटर. 2 मीटर. जर इथून आपण असं केलं तर ही हाईट किती असणार आहे, दॅट इज 2 - 0.75 म्हणजे ही किती असणार आहे 1.25. ही एवढी हाईट किती
इथून इथपर्यंत. म्हणजे काय, मीन पोझिशन पासूनचे जे लेवल आहे, मीन पोझिशनची जी लेवल आहे तिथून आपल्या अँप्लिट्यूडच्या लेवलची ती हाईट येते, इज 1.25. ते अँप्लिट्यूड नाही आहे, जस्ट ह्या हाईट, दोन्ही हाईटमधला हा डिफरन्स घेतला आपण 1.25चा. तर त्यांनी विचारलं आपल्याला मॅक्झिमम स्पीड विल बी, मॅक्झिमम स्पीड विचारले. अजून काही दिले का, जी दिलेलं आहे. ठीक आहे, मॅक्झिमम स्पीड कशी काढणार बघा. आता ह्या पॉईंटला आपल्याकडे कोणती एनर्जी असणार आहे, दॅट इज पोटेन्शियल एनर्जी mgh असणार आहे. आणि याला इथे कोणती असणार आहे, दॅट इज कायनेटिक एनर्जी असणार आहे. तो आपण काय करू बघा, देअरफॉर ह्याला लेट्स आपण मिनिमम, ह्याला ए नाव देऊ, ह्याला बी नाव देऊ. दिस इज ए पोझिशन, दिस इज बी पोझिशन. तर इथं काय घेतो बघा मी, दॅट इज कायनेटिक एनर्जी ॲट ए इज इक्वल्स टू व्हॉट, पोटेन्शियल एनर्जी ॲट बी. सो कायनेटिक एनर्जी ॲट ए म्हणजे काय असणार आहे, 1/2m व्ही मॅक्स स्क्वेअर. का मॅक्स स्क्वेअर, बिकॉज ते कुठे आहे, मीन पोझिशनला आहे, तिथेच मिनिमम हाईट मिळेल आपल्याला, बरोबर. म्हणून मी व्हेलॉसिटीचा स्क्वेअर घेताना काय घेतलंय, व्ही मॅक्स स्क्वेअर, राईट. त्यानंतर पोटेन्शियल एनर्जी काय घेणार आपण, mgh. आता मी जे एच घेतोय बघा, हा एच काय असतो ऍक्च्युली कधी मी पोटेन्शियल मध्ये, ह्या दोन्ही ह्याचं पोटेन्शियल दोघांच्या पोटेन्शियलचा डिफरन्स असतो, राईट. म्हणजे ही हाईट घ्यावा लागणार आहे. किंवा तुम्ही असं कन्सिडर केला, इथून दोघांना रेफरन्स पॉईंट हा घ्या, हा नका घेऊ. हा घेतला तर ऑब्व्हियसली तेच करावं लागणार आपल्याला, h2 - h1. हा जर घेतला तर डायरेक्टली तेच आपल्याला डिफरन्स घ्यायचं, राईट. सो एच किती घेणार मी इथे, दॅट इज 1.25. सो mm अगोदर आपण कॅन्सल करून घेऊ. सो इथं व्ही मॅक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू काय येते आपल्याला, 2gh. 2 इंटू जी किती दिलेला आहे, 10 दिलेला आहे. आणि एच किती घेणार मी, एच किती घेणार आहे बघा, दॅट इज 1.25. सो बघा इथे काय होणार, 1.25 इंटू 2 म्हणजे येणार आहे 2.5. 2.5 इंटू 10 म्हणजे इथे येणार आहे 25. दॅट इज व्ही मॅक्स स्क्वेअर किती आलाय, 25. म्हणजेच व्ही मॅक्स इज इक्वल्स टू किती असणार आहे, ऑब्व्हियसली 5. जर स्क्वेअर रूट घेतला आपण त्याचा तर. सो इथं आन्सर काय असणार आहे, 5 मीटर पर सेकंड. समजलं, काय नाही, सिंपल. पोटेन्शियल एनर्जी ॲट दिस पॉईंट, इथं फक्त पोटेन्शियल एनर्जीच असणार आहे, कारण की तो बॉब or because that child is on the at highest position. आणि इथे काय असणार आहे, लोवेस्ट पोझिशन, म्हणजे इथं मीन पोझिशन आहे. मीन पोझिशनला आपल्याकडे फक्त कायनेटिक एनर्जी असते, जी की मॅक्झिमम असते ॲट मीन पोझिशनला. आणि एक्स्ट्रीम पोझिशनला आपल्याकडे फक्त पोटेन्शियल एनर्जी असते, आणि जी की मॅक्झिमम असते. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी इज मॅक्झिमम ॲट एक्स्ट्रीम, कायनेटिक एनर्जी इज मॅक्झिमम ॲट मीन. दोघांना इक्वेट केलं, बरोबर आन्सर आपल्याला मिळालं. ओके, ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन बघा. A particle is performing SHM with maximum velocity v. If the amplitude is tripled and periodic time is doubled, then maximum velocity will be. ओके, अगोदर मॅक्झिमम व्हेलॉसिटी किती आहे, v आहे. बघा मॅक्झिमम व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आपला, v इज इक्वल्स टू a ओमेगा. त्यांनी काय सांगितलं आता, v डॅश काय सांगितलं त्यांनी आपल्याला, लेट्स से नेक्स्ट आपण काय घेऊ, न्यू जी आपली मॅक्झिमम व्हेलॉसिटी असणार, लेट्स से v डॅश. अँप्लिट्यूड इज ट्रिपल्ड म्हणजे 3 टाइम्स ऑफ a झालाय. आणि अँड पिरियोडिक टाइम इज डबल्ड. बघा इथं काय होणार आहे बघा, पिरियोडिक म्हणजे ए ओमेगाला मी काय लिहिणार, 2π/t असं घेणार. सो इथं काय लिहिणार मी बघा, 2 ओमेगाच्या जागी आता न्यू ओमेगा काय असणार आहे, 2π/, आणि पिरियोडिक टाइम इज डबल्ड म्हणजे इथं काय घेणार आहे, हा पिरियोडिक टाइम 2t घेणार आहे. सो बघा इथं काय मिळेल बघा, जर मी त्याला जशाल तसं जर ठेवलं तर इथं मला काय मिळणार आहे बघा, 3 मी बाहेर काढला, 2 मी बाहेर काढला, इंटू ए ओमेगा मला मिळणार आहे. सो 3/2 टाइम्स ऑफ ओमेगा. 3/2 म्हणजेच काय असतो, सो धिस व्ही डॅश इज व्हॉट, 1.5 टाइम्स ऑफ ए ओमेगा म्हणजेच काय, व्ही डॅश इज व्हॉट 1.5 टाइम्स ऑफ व्ही, राईट. बिकॉज 3/2 म्हणजेच काय, 1.5. जर डिवाइड केलं तर आपल्याला 1.5 मिळतं. सो आन्सर विल बी ऑप्शन डी. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन बघा, काय नेक्स्ट क्वेश्चन, ऍक्च्युली हा क्वेश्चन चुकीचा आहे, डिलीट करायचा राहिला तो. ठीक आहे. अ स्पेअर ऑफ मास 25 ग्रॅम इज प्लेस्ड ऑन व्हर्टिकल स्प्रिंग. A sphere of mass 25 gram is placed on vertical spring. It is compressed by 0.2 meter using force 5 Newton. When the spring is released, the sphere will reach at height. At what height विचारले त्यांनी. Okay. Okay, at what height? Okay, a sphere of mass 25 is placed on a vertical spring. म्हणजे आता फेमस, लेट्स से स्प्रिंग अशी ठेवलेली बघा, आता आपली अशी स्प्रिंग आहे,
इथं हा असा स्पेअर ठेवलाय. इट इज कंप्रेस्ड बाय 0.2 मीटर, म्हणजे लेट से ही त्याची म्हणजे लेट से इथे त्याची मीन पोझिशन होती आणि तो अगोदर असा होता आणि हे जे डिस्टन्स आहे आता, हे डिस्टन्स आहे आता दॅट इज 0.2 मीटर. तो इथे होता, त्याला इथून असं प्रेस केलं मग तो इथे आलाय. तर त्यांनी विचारलं आता ह्याला जर एवढं प्रेस केलं आणि सोडून दिलं तर ऑब्व्हियसली ते रिस्टोरिंग फोर्स काय करणार आहे, स्प्रिंग त्याला परत ढकलणार आहे वरती आणि कुठेतरी मीन पोझिशनच्या वरती इथे नेणार आहे. बरोबर. सो इथे आपल्याला एक तिसरी लेवल मिळते त्याची, म्हणजे सेकंड अँप्लिट्यूड म्हणजे त्याचं म्हणू शकतो आपण. बरोबर. दोन एक्स्ट्रीम पोझिशन असतात आपल्या, ही लोवेस्ट एक्स्ट्रीम पोझिशन, ही हायेस्ट एक्स्ट्रीम पोझिशन. तर त्यांनी विचारलंय की तो किती वरती जाईल हे विचारलंय त्यांनी. अच्छा, तर ठीक आहे. बघा इथे आपल्याला ठीक आहे, इथे बघा दोन आपल्याकडे पोटेन्शियल असतात. एक असते आपली पोटेन्शियल एनर्जी आणि दुसरं असतं त्याला इक्वल्स टू मी करू शकतो दॅट इज mgh. बरोबर. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय असते, mgh. आता पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय असते, 1/2 kx². बरोबर. इज इक्वल्स टू व्हॉट, mgh. बरोबर. आपल्याकडे काय काय दिले त्यांनी, व्हेन द स्प्रिंग इज रिलीज देन at what distance it will go up. Okay, when the spring is released the spring will reach at height, at what height. त्यानंतर त्यांनी फोर्स दिलेला आहे आपल्याला. अच्छा ठीक आहे, फोर्स किती दिला आहे, 20. अच्छा, मास दिले 25 ग्रॅम. मास आपल्याला दिलेला आहे 25 ग्रॅम आणि आपल्याला विचारले हाईट किती, म्हणजे केला आपण m⍵² लिहू शकतो. बघा केला जर आपण m⍵² लिहिलं तर m⍵², ओमेगा आपल्याकडे आहे का, नाही आहे. पण आपल्याकडे केला m⍵², m आहे, ओमेगाबद्दल नाही काय दिलेलं आपल्याला. फोर्स दिलेला आहे kx, हा फोर्स घेऊ शकतो आपण. बघा kx, त्यांनी आपल्याला हाईटच विचारली आहे, kx × x करावं लागेल तिथं. मग दुसऱ्या एक्सच्या ठिकाणी काय लिहावं लागेल आपल्याला, एक्स दिलेला आहे त्यांनी आपल्याला 0.2. ठीक आहे. एक्स दिलेला आहे त्यांनी आपल्याला. बघा काय काय दिलेलं आहे त्याच्यामुळे नीट लक्ष द्यायचं. बघा सो इथे बघा हा 0.2 दिलेला आहे आणि त्याच्यामुळे इथे काय होणार बघा, देअरफॉर 1/2 आता kx × x असं लिहितो मी याला, इज इक्वल्स टू mgh, इज इक्वल्स टू mgh. याला मी असं काय लिहिलं आता बघा, ठीक आहे. याला परत इकडे खाली लिहितो. बघा खाली लिहिलं किंवा ठीक आहे याच्याच इकडे समोर लिहितो, जाऊ द्या क्वेश्चन मध्ये झालेत. बघा 1/2 kx म्हणजेच काय, दॅट इज रिस्टोरिंग फोर्स आपला F × x दिलेला आहे आपल्याला, किती दिलेला आहे 0.2 दिलेला आहे. बघा m किती दिलेला आहे 25 ग्रॅम. 25 ग्रॅम म्हणजे काय, 25 × 10⁻³ किलोग्रॅम. -3 असं करतो ×10⁻³ किलोग्रॅम. हा g दिलेला आहे आपल्याला 10, g दिलेला आहे आपल्याला 10 × h आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो 1/2 बघा इथं फोर्स किती दिलेला आहे आपल्याला, 5 न्यूटन दिलेला आहे. बघा सो इथं मी काय होणार, 0.2 ला इथं 0.1 होणार. बघा सो 5 × 0.1 इज इक्वल्स टू, इथे काय होणार बघा, 25 × 10 250 होणार. 250 × 10⁻³ × h. सो बघा फायनली इकडे काय येणार आहे बघा, आता इथे होणार बघा दॅट इज 5 × 0.1 म्हणजेच काय 10⁻⁻1 डिवायडेड बाय हा 10⁻³ इकडे आल्यानंतर 10⁻+3 होणार, डिवायडेड बाय 250 डिवायडेड बाय 250. सो इथे होणार h म्हणजे इथं 5/250 म्हणजे 1/50 × 10⁻²h 1/50 × 10⁻²h 10⁻³ खाली आला, त्यानंतर तो वरती गेला 10⁻+3 होणार, 3 - 1 10⁻² होणार 1/50. आता बघा 1/50 ला आपण म्हणजे इथे बघा 1/5 म्हणजे किती येतं 0.2 येतं, तसं इथे 0.02 येणार × 10⁻² इज इक्वल्स टू h, म्हणजे आन्सर येणार 2 इज इक्वल्स टू h. आहे का कोणता, 2 इज इक्वल्स टू h, ऑप्शन सी.
काही नाही, इथे फक्त आपण काय केलं, पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू, आपल्याकडे पोटेन्शियल एनर्जीचे दोन फॉर्म्युले आहेत. एक आपला स्टँडर्ड जनरल फॉर्म्युला mgh, दुसरा आपला ऑसिलेशनचा फॉर्म्युला 1/2 kx². त्याच्यामध्ये kx ला मी काय केलं, एक्सला मी तोडलं, इथं x × x मध्ये तोडलं, आणि हा kx म्हणजे काय असतो, दॅट इज रिस्टोरिंग फोर्स असतो, हा इथं f लिहिलाय, आणि x आपल्याला त्यांनी दिलेला आहे म्हणून आपण त्याला तोडलं होतं ऍक्च्युली 0.2. बाकी जसं तसे व्हॅल्यू ठेवल्या, आन्सर आपल्याला h इज इक्वल्स टू 2 मिळालंय. ठीक आहे, ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन, बघा. याच्यामध्ये बघा, अ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह इज गिवन बाय y इज इक्वल्स टू y0 साइन ऑफ 2π nt मायनस x अपॉन लॅम्बडा इफ दी वेव्ह व्हेलॉसिटी इज 1/8 दी मॅक्झिमम पार्टिकल व्हेलॉसिटी. बघा आता वेव्ह व्हेलॉसिटी म्हणलं बघा, वेव्ह व्हेलॉसिटी का असं होतं हे का, वेव्ह व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू 1/8 ऑफ पार्टिकल व्हेलॉसिटी. बघा ह्याचा अर्थ काय असतो, बघा आपली वेव्ह कशी असते, वेव्ह आपली अशी ट्रॅव्हल होत असते बघा, हे अशी प्रोग्रेसिव्ह वेव्ह कशी ही पुढे जात असते. तर ही जी व्हेलॉसिटी झाली पुढे जाण्याची तिची, ह्याला म्हणतो आपण वेव्ह व्हेलॉसिटी. आणि पार्टिकल व्हेलॉसिटी म्हणजे काय, तो पार्टिकल असा व्हायब्रेट होत जातोय, तर त्याची व्हायब्रेशनची जी व्हेलॉसिटी आहे ती आपली ऑसिलेशन चॅप्टरची व्हेलॉसिटी म्हणजेच काय असणार इथे, दॅट इज आपली v म्हणजेच काय, v ओमेगा √a² मायनस x² वाली ही व्हेलॉसिटी. आणि ही वेव्ह व्हेलॉसिटी म्हणजे कोणती, v इज इक्वल्स टू n लॅम्बडा, वेअर n इज द फ्रिक्वेन्सी, लॅम्बडा इज द वेव्हलेंथ. सो आता इथे त्यांनी काय विचारलंय, the maximum particle velocity then the wavelength, त्यांनी आपल्याला वेव्हलेंथ विचारली आहे. आता n म्हणजेच काय असणार बघा, आता फ्रिक्वेन्सी, बरोबर. तर फ्रिक्वेन्सीला आपण काय घेतो, आता आपल्याला इथं फ्रिक्वेन्सी आपल्याला दिलेली डायरेक्ट इथं बघा nt मध्ये दिलेलं आहे. सो ओमेगा फ्रिक्वेन्सीला जर आपण इन टर्म्स ऑफ ओमेगा जर लिहिलं आपण, तर ओमेगा आपल्याला दिलेली आहे बघा 2π इज इक्वल्स टू ओमेगा, म्हणजे इथे डायरेक्टली ओमेगा दिली आहे आपल्याला. म्हणजेच बघा, सो फ्रिक्वेन्सीला मी कसं लिहिणार बघा, आता फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय लिहिणार मी, λ/t असं लिहू शकतो, 1/8 ओमेगा √a² मायनस x². सो λ/t, बरोबर. आता t म्हणजे काय असतो ऍक्च्युली 2π/ओमेगा, बरोबर. सो लॅम्बडा इज इक्वल्स टू काय लिहिणार मी, म्हणजे लॅम्बडा इज इक्वल्स टू काय लिहिणार बघा, दॅट इज सॉरी टीच्या जागी मी काय लिहिणार बघा, दॅट इज टी म्हणजे काय असतो, दॅट इज 2π/ओमेगा, दॅट इज 2π/ओमेगा, बरोबर. ओमेगा अपॉन 2π, बरोबर, ओमेगा टी. सो ओमेगा टी, ओमेगा किती दिलेला आहे तुम्हाला, 2πn दिलाय, राईट. सो ओमेगा अपॉन 2π हा आला आपला टाइम पिरियड, हा λ/t आपण त्यांनी दिलेला आहे. सो आपल्याला ओमेगा मिळालेला आहे 1/8 मिळालेला आहे, ठीक आहे. सो इथं 1/8 हा ओमेगा √a² मायनस x². सो इथे काय होणार आहे बघा, हा ओमेगा कॅन्सल होणार आहे. आणि त्यांनी विचारले आपल्याला द मॅक्झिमम पार्टिकल व्हेलॉसिटी, हो तेच म्हणलं मॅक्झिमम पार्टिकल व्हेलॉसिटी. ओके, आपला क्वेश्चन रीड करण्यात थोडासा चुकला आहे. काय सांगितले त्यांनी, दॅट इज वेव्ह व्हेलॉसिटी इज 1/8 टाइम्स ऑफ मॅक्झिमम पार्टिकल व्हेलॉसिटी, Vmax पार्टिकल. म्हणजेच काय, दॅट इज n लॅम्बडा इज इक्वल्स टू 1/8 टाइम्स ऑफ a ओमेगा. मॅक्झिमम दिलेली आहे, आपण मॅक्झिमम नाही घेतली. सो n काय घेणार आहे, त्याचा फ्रिक्वेन्सी बघा आता, म्हणजेच काय येणार, लॅम्बडा अपॉन कॅपिटल T इज इक्वल्स टू 1 अपॉन a इंटू ओमेगालाच मी काय लिहितो, 2π कॅपिटल T लिहितो. टी इथं कॅन्सल होणार, तर इथे काय राहणार बघा, देअरफॉर लॅम्बडा इज इक्वल्स टू काय राहणार, इथे 8 आहे आणि इथे बरोबर 4, तर इथे काय होणार, a इंटू π/4, a इंटू π/4. आता a म्हणजे काय आपला ॲम्प्लिट्यूड आहे, इथे जर पाहिलं ॲम्प्लिट्यूड काय y0 ने दाखवलंय. सो इथे काय असणार आहे, y0 इंटू π/4, y0 π/4, ऑप्शन सी, राईट. काय नाही, अगोदर ह्याच्यामुळे क्वेश्चन प्रॉपरली रीड करायचा. काय सांगितलंय, मॅक्झिमम पार्टिकल व्हेलॉसिटी, आपण चुकून काय घेतली, पार्टिकल व्हेलॉसिटी, राईट. सो रीडिंग ऑफ क्वेश्चन इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, आपल्याला अशा चुका आत्ता करायच्यात जेणेकरून आपल्याला ह्या कळतील की आपल्याकडून काय चुका होऊ शकतात. आत्ता चुका झालेल्या चांगलं,
राईट, तुम्हाला सांगतोय मी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अ पेंडुलम इज ऑसिलेटिंग विथ फ्रिक्वेन्सी n ऑन द surface of earth. It is taken to a depth r by 2 below the surface of earth. New frequency of oscillation at depth r by 2. न्यू फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन झाली ॲट डेप्थ r by 2. तर आपल्याला रिलेशन माहिती पाहिजे, दॅट इज ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट डेप्थ d इज इक्वल्स टू काय असतं, g इंटू 1 मायनस d बाय r असं असतं बघा. राईट. सो इथं आपल्याला काय म्हणणार, आता त्यांनी d किती दिलेलं आहे आपल्याला बघा, d किती दिला आहे त्यांनी ॲट डेप्थ r by 2. सो d त्यांनी दिला r by 2 दिलेला आहे, हा r जसेल तसा r कॅन्सल होणार, म्हणजे तो 1 मायनस 1 by 2. सो 2 मायनस 1 by 2 म्हणजे gd इज इक्वल्स टू काय होणार इथे बघा, g by 2 होणार. gd इज इक्वल्स टू काय होणार आहे, g by 2. म्हणजेच इथं काय होणार बघा, आपण काय लिहू शकतो, देअरफोर g अपॉन gd इज इक्वल्स टू 2 असं लिहू शकतो आपण. बरोबर, g बरोबर हे 2 वरती जाणार, gd खाली येणार. आता आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला, आता टाइम पिरियडचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, t इज इक्वल्स टू काय असतो, 2 पाय अंडर रूट ऑफ l बाय g. त्यांनी फ्रिक्वेन्सी विचारली, टाइम पिरियड नाही. सो फ्रिक्वेन्सी काय असते, 1 अपॉन t असते, म्हणजेच काय 1 अपॉन 2 पाय अंडर रूट ऑफ g अपॉन l. सो n1 अपॉन n2 इज इक्वल्स टू काय असणार आहे, g1 अपॉन g2. सो त्यांनी आपल्याला n2 विचारली आहे, बरोबर, n2 विचारली आहे. सो आपण किती येणार बघा, ती आता n2 किती येणार आहे, दॅट इज म्हणजेच n2 ला इकडे घेऊन जा, n1 इंटू अंडर रूट ऑफ g2 म्हणजेच काय, दॅट इज gd अपॉन g इज इक्वल्स टू काय होणार आहे, दॅट इज n2. ह्या n2 ला इकडे दिला आपण, ह्याला इकडे आणलं. राईट. सो इथे काय होणार, देअरफॉर n1 इंटू n किंवा nच घ्या त्याला, gd अपॉन g किती असणार आहे बघा, जसं g अपॉन gd इज इक्वल्स टू 2 आहे, त्याचं gd अपॉन g म्हणजे काय असणार आहे, 1 अपॉन 2 असणार आहे. बरोबर, 1 अपॉन 2 असणार आहे. सो इथं काय असणार आहे, 1 अपॉन 2 म्हणजे n बाय रूट 2. सो आपला n2 काय असणार आहे, दॅट इज n बाय रूट 2 टाइम्स ऑफ फ्रिक्वेन्सी, म्हणजे ऑप्शन हे असणार आहे. सिम्पल आहे, काही नाही आहे, जस्ट हा फॉर्म्युल्यावरती क्वेश्चन आहे आपला, हा फॉर्म्युला. राईट, दॅट इज ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट डेप्थ, हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. ठीक आहे. हां ठीक आहे, 1 मिनिट मी पाणी पितो. दिला मार्कर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, a mass 0.4 kg performs SHM with frequency 16 upon pi hertz. At a certain displacement, it has a kinetic energy 2 joule and potential energy 1.2 joule. The amplitude of oscillation. Amplitude विचारले बघा त्यांनी आपल्याला. आता एक लॉजिक बघा, लक्षात ठेवा, त्यांनी आपल्याला कायनेटिक एनर्जी दिली आहे आणि पोटेन्शियल एनर्जी दिली आहे ॲट दॅट पर्टिक्युलर पॉईंट. म्हणजे टोटल एनर्जी ऑब्व्हियसली त्या पर्टिक्युलर पॉईंटला किती असणार आहे, दॅट इज कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी, म्हणजेच काय, दॅट इज 1.2 प्लस 2. बरोबर, 2 आणि 1.2 दिली आहे, म्हणजे किती असणार आहे ही, दॅट इज 3.2. बरोबर, कायनेटिक एनर्जी दिली 2 जूल, पोटेन्शियल एनर्जी दिली 1.2 जूल, म्हणजे टोटल एनर्जी काय असणार आहे 3.2. टोटल एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, काय फॉर्म्युला, 1/2 m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर, 1/2 m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर ही आलेली आहे आपली 3.2. 1/2 m दिलेला आहे आपल्याला, m किती दिलेला आहे 0.4 kg, हा इथं m दिलेला आहे आपल्याला 0.4 kg. फ्रिक्वेन्सी दिली आहे बघा, फ्रिक्वेन्सी म्हणजे ओमेगा कसं लिहिणार आपण, 2πn होल स्क्वेअर इन टर्म्स ऑफ फ्रिक्वेन्सी लिहिलं आपण ओमेगाला, आणि ॲम्प्लिट्यूड त्यांनी विचारलं आपल्याला, हे काढायचं आहे आपल्याला. राईट. सो इथे बघा किती येणार आहे हे 3.2 1/2 इंटू, ठीक याला मी करतो डिवाइड, इथे येणार 0.2, कारण की ह्या 0.4ला 2 ने डिवाइड केलं, इथे काय येणार आहे 4 पाय स्क्वेअर n स्क्वेअर इंटू a स्क्वेअर. ठीक आहे. सो इथे बघा किती येणार आहे आता, सो इथे मी 32 हे 3.2 डिवायडेड बाय, आन्सर कशामध्ये आहेत, ठीक आहे, सगळे पाय स्क्वेअरमध्येच आहेत आन्सर. ठीक आहे. सो मी सगळं इकडे ह्या साईडला आणतो,
बघा काय होणार आहे 0.2 इंटू पाय इंटू 4 पाय स्क्वेअर इंटू 4 पाय स्क्वेअर पण इकडे आणले एन स्क्वेअर इंटू एन स्क्वेअर इज इक्वल्स टू ए स्क्वेअर. बघा ठीक आहे, थोडेसे कॅल्क्युलेशन आहेत. तर इथं काय येणार आहे बघा, आता ॲक्च्युली मला हे रिफ्लेक्शनमध्ये दिसत नाही आहे. बघा इथे काय होणार आहे, दॅट इज 4 इंटू 0.2 काय होणार आहे 0.8 होणार आहे. 0.8 इंटू 4 3.2 येतं बघा. सो डायरेक्टली 4 येणार. हा 4 कॅन्सल. म्हणजे इथे काय राहतं बघा, देअरफॉर आपल्याकडे फायनली काय राहतं बघा, ए स्क्वेअर इज इक्वल्स टू आपल्याकडे राहणार आहे 1/पाय स्क्वेअर इंटू एन स्क्वेअर. म्हणजे मी इथे दोन्ही साईडला स्क्वेअर रूट घेतला तर ए इज इक्वल्स टू काय येणार आहे 1/पाय इंटू एन. सो 1/पाय एनची व्हॅल्यू फ्रिक्वेन्सीची किती दिली आहे 16/पाय. 16/पाय हा पाय वरती जाणार. सो हा पाय कॅन्सल होणार. सो ए इज इक्वल्स टू किती येतं बघा 1/16. ए इज इक्वल्स टू किती येतं 1/16. 1/16 म्हणजे बघा किती येणार आहे आन्सर 0. नाही जात, परत 0 द्यावं लागेल परत. 0.06 नाही, कुठेतरी आपलं कॅल्क्युलेशन हुकतंय. 1/2 m ओमेगा स्क्वेअर 2 पाय 4 पाय स्क्वेअर एन स्क्वेअर स्क्वेअर 0.2 into 8 4 कॅन्सल होऊन आपण पाय स्क्वेअर एन स्क्वेअर. सो 1/16 इज इक्वल्स टू किती येते बघा आन्सर 1/16 किती येणार आहे. नाही, कुठेतरी आपलं चुकतंय. ठीक आहे, आपण परत कॅल्क्युलेशन करूया, थोडेसे व्यवस्थित करूया. थोडंसं इथं पीपीटी रॉंग हे झाल्यात, जागा नाही प्रॉपरली लिहिण्यासाठी. बघा तोच आपल्याला इक्वेशन तेच यूज करायचं आहे. दॅट इज टोटल एनर्जी किती आली आपली बघा, कायनेटिक एनर्जी 2 जूल आणि पोटेन्शियल एनर्जी 1.2 जूल. सो टोटल एनर्जी किती आली आपली 3.2 जूल. 3.2 जूल म्हणजे काय 1/2 m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर इज इक्वल्स टू व्हॉट 3.2 राईट. सो ए स्क्वेअर आपल्याला काढायचा आहे. सो ए स्क्वेअर मी अगोदर साईडला घेऊन टाकतो. ए स्क्वेअर हे 2 इकडे 3.2 इंटू 2 डिवायडेड बाय एम ओमेगा स्क्वेअर. ओमेगा स्क्वेअरला मी इथे लिहितो डायरेक्टली 2πn स्क्वेअर. कारण की फ्रिक्वेन्सी दिली आहे बघा त्यांनी आपल्याला, फ्रिक्वेन्सी दिली आहे. फ्रिक्वेन्सी म्हणजे दॅट इज एन इज इक्वल्स टू आपल्याला माहिती आहे 1/t आणि 1 म्हणजेच काय असणार आहे 1 हे 2π बाय हिला लिहिणार आपण ओमेगा बरोबर. सो ओमेगा इज इक्वल्स टू काय येणार आहे आपल्याला 2πnच येते बरोबर. सो तेच लिहिलं आपण ॲक्च्युली 2πn स्क्वेअर लिहिलं. ठीक आहे. सो इथे किती होणार आहे बघा 3.2 इंटू 2 डिवायडेड बाय मास किती दिलेलं आहे आपल्याला 0.4 kg इंटू इथे 4 इंटू पाय स्क्वेअर 4 इंटू पाय स्क्वेअर इंटू एन स्क्वेअर इज इक्वल्स टू व्हॉट ए स्क्वेअर. सो इथं होणार आहे काय बघा आता, हां इथे वरती बघा येणार आहे दॅट इज इथे मी सगळं पॉईंट जर इथं 4 आहे राईट. इथे 0.4 इंटू 8 जाणार इथं बरोबर. आणखी 0.4 8 चौक 32 आणि इथं 0.1 केला 3.2. त्यानंतर 4 इंटू 2 8 होणार. इथं 2 इंटू 2 4 होणार. वरती होणार 4 खाली पाय स्क्वेअर इंटू एन स्क्वेअर पाय स्क्वेअर इंटू एन स्क्वेअर ठीक आहे. पाय स्क्वेअर इंटू एन स्क्वेअर इज इक्वल्स टू ए स्क्वेअर. ठीक आहे, स्क्वेअर रूट घ्या आता. सो इथं किती होणार दोन्ही साईडला स्क्वेअर रूट जर घेतला 4चा स्क्वेअर रूट 2 पाय स्क्वेअरचा स्क्वेअर रूट पाय आणि एनचा स्क्वेअर रूट एन इज इक्वल्स टू एन. सो आता इथे काय होणार बघा 2/पाय इंटू एनची व्हॅल्यू काय आहे 16/पाय. 16/पाय म्हणजे हा पाय वरती जाणार बघा. सो पाय कॅन्सल. सो 2/16 म्हणजे काय होणार 1/8 इज इक्वल्स टू व्हॉट ए. 1/8 जर केलं आपण 1/8 इज इक्वल्स टू येतं आहे 0.125. दिस इज आवर ॲम्प्लिट्यूड 0.125. अगोदर थोडेसे कॅल्क्युलेशन चुकत होते. ठीक आहे,
राईट. सो आन्सर विल बी 0.125 मीटर. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन बघा, कॅल्क्युलेशन प्रॉपरली करा. ऍक्च्युली हे मधी क्रॉपिंग आलंय त्याच्यामुळे लिहायला प्रॉपर जागा मिळत नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इफ द एम्प्लिट्यूड ऑफ लिनियर SHM is decreased, if the amplitude of linear SHM is decreased, then its period will increase, energy will decrease, its period and total energy will increase. Period वरती तर amplitude चा काही संबंध नाही, so period चा काही संबंध नाही. its period will not change but total energy will decrease. कारण की बघा आताच पाहिलं आपण टोटल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, दॅट इज 1/2 m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर. सो टोटल एनर्जी प्रोपोर्शनल आहे a स्क्वेअरला. जर a डिक्रीज झाला तर टोटल एनर्जी डिक्रीज होणार. टाइम पिरियडचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, t इज इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट ऑफ, म्हणजे t इज इक्वल्स टू 2 पाय बाय ओमेगा आहे बघा. याच्यामध्ये एम्प्लिट्यूडचा काही संबंध नाहीये. राईट. सो एम्प्लिट्यूड इट्स पिरियड विल नॉट चेंज बट एनर्जी विल डिक्रीज. सो आन्सर असणार आहे ऑप्शन डी. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन, ठीक है. A bob of simple pendulum of mass m, a bob of simple pendulum of mass m is displaced through 90 degree from mean position and released when bob is at lowest position the tension in the string is. बघा, when the bob is at lowest position the tension in the string is. बघा काय सांगितलंय, असं बॉब आहे, इथं हा अटॅच आहे एका पॉइंटला, आणि तो काय सांगितलं त्यांनी, अ बॉब ऑफ सिंपल पेंडुलम ऑफ मास एम इज डिस्प्लेस्ड थ्रू 90 डिग्री. म्हणजे हा इथे असणार आणि आता तो डिस्प्लेस केलाय 90 डिग्रीला, म्हणजे हा इथे गेलाय तो आता. पोझिशन रिलीज वेन द बॉब इज ॲट लोएस्ट पोझिशन टेन्शन विचारलंय बघा. टेन्शन कसं असणार इथं, हे असं असणार राईट. आणि इथं वेट हे mg असं असणार आहे. तर इथे काय करावं लागेल बघा आपल्याला, परत इथे काय करावं लागणार आहे आपल्याला, दॅट इज इथे आपल्याकडे पोटेन्शियल एनर्जी असणार, इथे कायनेटिक एनर्जी असणार आहे. परत आपण काय करणार आहे, दॅट इज पोटेन्शियल एनर्जी, हा पॉईंट ए आहे, हा पॉईंट बी आहे. पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉईंट ए इज इक्वल टू काय करणार आपण, कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट बी. सो mg h म्हणजे काय घेणार बघा आता आपण इथं h. ठीक आहे. h इज व्हॉट, दिस इज h असणार आहे आता इथं, बरोबर. ही h लेंथ ऑफ दॅट स्ट्रिंग हीच h असणार आहे, बरोबर. ती l घेऊ शकता तुम्ही किंवा h घ्या, आपण इथे h घेऊ. इज इक्वल्स टू काय असणार आहे, 1/2 mv स्क्वेअर. आणि ही कशी असणार आहे, मॅक्स असणार आहे, दॅट इज लोवेस्ट पोझिशनची असणार आहे. ही कोणाची असणार आहे, लोवेस्ट पोझिशनची. वेन द बॉब इज ॲट टेन्शन विचारलं त्यांनी. ठीक आहे. सो इथं mm कॅन्सल होणार, कॅन्सल होणार. सो आपल्याला v मॅक्स किती मिळते बघा, v मॅक्स आपल्याला मिळणार आहे, दॅट इज अंडर रूट ऑफ 2gh और, ठीक आहे, 2gh वेअर h इज द लेंथ ऑफ द स्ट्रिंग. ही मिळाली आपल्याला इथलची व्हेलॉसिटी. आता त्यांनी टेन्शन विचारलंय. आता आपल्याला माहिती आहे इथं अजून एक फोर्स असणार आहे, म्हणजे तो कोणता असणार आहे, दॅट इज आपला सेंट्रिपिटल फोर्स. राईट. तो किती असतो, mv²/r. आणि mv²/r किती असणार आहे इथे ह्या केसमध्ये, mv²/r इज इक्वल्स टू किती असणार आहे, t मायनस mg. कारण की t वरच्या दिशेला आहे आणि mg खालच्या दिशेला आहे. सो ऑब्व्हियसली दोघांमध्ये डिफरन्स घ्यावा लागेल. आपल्याला t विचारलाय त्यांनी, सो आपण काय करणार, mv²/r प्लस mg इज इक्वल्स टू t घेणार बघा. राईट. सो इथं पुढे काय मिळणार आता, mv²/r, v² म्हणजे मी काय घेणार आता, कारण की इथलचीच व्हेलॉसिटी घेणार मी, बरोबर. इथलची व्हेलॉसिटी मी याच्यासाठी हे इक्वेशन केलं होतं, यासाठी दोघांना इक्वेट करून मी इथं व्हेलॉसिटी काढली होती. राईट. सो v मॅक्स किती येणार आहे, दॅट इज अंडर रूट ऑफ 2gh, म्हणजे v² किती येणार आहे, दॅट इज 2gh डिवायडेड बाय r. r म्हणजेच काय असणार आहे, दॅट इज हे, कारण की ही लेंथ ऑफ द स्ट्रिंग म्हणजेच काय असणार आहे, r असणार आहे. हीच रेडियस झाली ह्या सर्कलची अशा, बरोबर. सो इथं mgs म्हणजे इथं काय राहणार आहे, दॅट इज ही r म्हणजेच काय राहणार आहे, h राहणार आहे, बरोबर. प्लस mg इज इक्वल्स टू t, h कॅन्सल. सो इथं काय होणार, 2mg प्लस mg इज इक्वल्स टू t इज इक्वल्स टू व्हॉट, 3mg. बघा आता आपल्याला बघा, आपण v मॅक्स अगोदर का काढलं, कारण की बघा इथं हे सेंट्रिपिटल फोर्स आहे Fc, हे टेन्शन फोर्स आहे T, हे वेट फोर्स आहे mg. सो इथं सेंट्रिपिटल फोर्स काय असणार, दॅट इज t मायनस mg असणार. पण सेंट्रिपिटल मध्ये काय येतं, mv²/r. r म्हणजेच इथे लेंथ ऑफ द स्ट्रिंग राहणार आहे, जी आपण इथे h घेतली आहे. पण आपल्याला v फाइंड आउट करावं लागेल, आणि v ह्या पोझिशनला फाइंड आउट करण्यासाठी आपण काय केलं, पोटेन्शियल एनर्जी ॲट दिस पोझिशन इज इक्वल्स टू पोटेन्शियल एनर्जी ॲट दिस पोझिशन, इक्वेट करून आपण इथं v डिराईव्ह केलं, म्हणजे v चं इक्वेशन काढलं एक्झॅक्टली, आणि ते v आपण ह्या इथे ठेवलं, आणि बरोबर आपल्याला काय म्हणजे टेन्शन इज इक्वल्स टू 3mg, दॅट इज ऑप्शन बी. ओके.
ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे बघा, नेक्स्ट क्वेश्चन. ह्या क्वेश्चन मध्ये बघा काय दिलंय आता, दॅट इज अ पार्टिकल कनेक्टेड ॲट दी end of the spring executes SHM with period T1 while the corresponding period for another spring is T2 if the period of oscillation with two spring in a series is capital T then. अच्छा ठीक आहे, दोन स्प्रिंग मध्ये घेतले. ठीक आहे बघा, क्वेश्चन नीट रीड करा. अ पार्टिकल कनेक्टेड ॲट द एंड ऑफ द स्प्रिंग एक्झिक्यूट्स SHM with period T1 while the corresponding period of the another spring with T2 if the period of the oscillation with two spring in series. म्हणजे त्यांनी एक स्प्रिंग अशी घेतली बघा, हे दिसतंय का, दिसतंय बघा, बघा एक स्प्रिंग अशी आहे आणि दुसरी स्प्रिंग कनेक्शन मध्ये आहे, राईट. आणि आता ह्याचा पिरियड T1 आहे, हिचा पिरियड T2 आहे. पण ज्यावेळेस हे दोन्ही ह्या कॉम्बिनेशन मध्ये आपण त्यांना अटॅच केले त्यावेळेस काय होणार बघा. तर स्प्रिंगच्या पिरियडचा एक फॉर्म्युला आहे, स्प्रिंग जे असतं त्यासाठी फॉर्म्युला आहे, दॅट इज T इज इक्वल टू 2π√m/k. हा असा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. तर ज्यावेळेस स्प्रिंग या सिरीजमध्ये असतात त्यावेळेस बघा केचा जो रिझल्टंट के असतो, तो रिझल्टंट के बघा काय असतो, दॅट इज म्हणजे ऍक्च्युली बघा आपले जे रेजिस्टन्स त्याची फॉर्म्युला त्यासारखं आहे, दॅट इज ज्यावेळेस बघा काय असतं रिझल्टंट म्हणजे काय, 1/k इज इक्वल टू काय असतो, 1/k1 प्लस 1/k2. ह्याला जर तुम्ही ते काय आलं, दॅट इज 1/k2. ह्याला जर तुम्ही पुढे सॉल्व्ह केलं तर रिझल्टंट तुम्हाला k असा मिळेल, दॅट इज k1k2/k1 प्लस k2 असा मिळेल तुम्हाला. सो आता बघा, सो आपल्याला फायनल पिरियड काय असणार आहे बघा. मग आपला ऑब्विसली त्यांनी विचारलं आपल्याला फायनल पिरियड काय असणार आहे. देन इफ द पिरियड ऑफ द ऑसिलेशन विथ द टू स्प्रिंग इन द सिरीज सो आपल्याला काय करावं लागणार इथे बघा, फायनल पिरियड त्यांनी विचारलाय. सो म्हणजे हिचा एक पिरियड असणार आहे, हिचा एक पिरियड असणार आहे आणि आपल्याला काय म्हणायला लागणार आहे आता, दॅट इज म्हणजे बघा इथे काय होणार, दॅट इज T इज इक्वल टू आपल्याला काय करावं लागणार आहे, T1 प्लस T2 करावं लागणार आहे. आणि T1 म्हणजेच काय, T1 म्हणजे फर्स्ट स्प्रिंगचा टाइम पिरियड, T2 म्हणजे सेकंड स्प्रिंगचा टाइम पिरियड. आणि आपल्याला K इथं आपण रिझल्टंट काढलेला आहे, म्हणजे त्याच्यामध्ये T मध्ये आपण रिझल्टंट इथे ठेवावं लागणार आहे बघा. सो इथे आपल्याला काय मिळणार बघा आता, दॅट इज T ची व्हॅल्यू आपल्याला तिथे 2π√m/k1k2 k1 प्लस K2 करावं लागणार आहे. सो T मध्ये त्यांनी विचारलंय आपल्याला, राईट. ओके, इथून जर आपण Kचा, अच्छा ठीक आहे, इन टर्म्स ऑफ T विचारलंय त्यांनी आपल्याला. सो तो बघा इथे काय करावं लागणार आहे आपल्याला आता. तर इथे काय करतोय मी आता, Kचा फॉर्म्युला काढतो बघा. जर Kचा मी फॉर्म्युला काढला तर मला काय मिळेल, दॅट इज √k इज इक्वल टू काय मिळेल बघा मला, 2π/T इंटू √m. म्हणजे मला K इज इक्वल टू बघा काय मिळेल, दॅट इज 4π² इंटू m. हा मला K मिळतो, राईट. आता लेट से हा K धरतो, दॅट इज रिझल्टंट K, राईट. आणि हा K1 म्हणजे काय असणार मग, ऑब्विसली देअरफॉर बघा मी काय लिहितो, देअरफॉर K1 इज इक्वल टू काय असणार बघा आता, 4π² इंटू m. बरोबर. मग K2 काय असणार आहे, कारण की याच्यासाठी जर T असेल त्याच्यासाठी ऑब्विसली T1 घ्यावं लागेल. K2 काय असणार आहे बघा, 4π² इंटू m. तर सिम्पली हा K1 आणि हा K2 आपल्याला ह्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवायचा आहे. ठीक आहे, मी तो फॉर्म्युला इकडे लिहितो बघा. K इज इक्वल्स टू काय लिहितो मी, दॅट इज K1 K2 डिवायडेड बाय K1 प्लस K2. सो K मी इकडे लिहितो, K काय आलाय आपला 4π² m/T². K1 च्या जागी मी काय लिहिणार आता, 4π² m/T1² इंटू
बघा इंटू 4 पाय स्क्वेअर एम अपॉन T2 स्क्वेअर. इथे खाली परत दोघांची ॲडिशन करणार मी, म्हणजे इथे काय होणार बघा, म्हणजे इथे ॲक्च्युली ॲडिशनमध्ये काय होणार आहे 4 पाय स्क्वेअर एम हे कॉमन निघणार आहे. सो इथं काय मिळेल आपल्याला 1 अपॉन T1 स्क्वेअर प्लस सॉरी बघा इथे आपण जर K1 प्लस K2 करू, ठीक आहे बघा, ठीक आहे. सो इथे काय मिळणार बघा 4 पाय स्क्वेअर एम, इथे मिळेल आपल्याला 1 अपॉन T1 स्क्वेअर प्लस 1 अपॉन T2 स्क्वेअर. सो होणार काय बघा, आता हा 4 पाय स्क्वेअर एम, हा 4 पाय स्क्वेअर याच्यासोबत कॅन्सल झाला, हा 4 पाय स्क्वेअर एम ह्या 4 पाय स्क्वेअर एम सोबत कॅन्सल होणार. सो इथं जर यांची ॲडिशन केली तर इथं आपल्याला ह्या साईडला काय राहतंय बघा, आता आपल्याकडं 1 अपॉन T स्क्वेअर आणि इथे काय राहतोय आपला 1 अपॉन T1 स्क्वेअर T2 स्क्वेअर. आणि इथे काय राहणार बघा, ह्यांची जर ॲडिशन केली तर इथे काय मिळणार बघा T1 स्क्वेअर प्लस T2 स्क्वेअर डिवायडेड बाय T1 स्क्वेअर T2 स्क्वेअर. म्हणजे हे T1 स्क्वेअर T2 स्क्वेअर कॅन्सल होणार आहे आणि आपल्याला काय मिळणार आहे 1 अपॉन, फायनली काय मिळणार आहे बघा आपल्याला 1 अपॉन T स्क्वेअर इज इक्वल्स टू आपल्याला काय मिळणार आहे, दॅट इज 1 अपॉन T1 स्क्वेअर प्लस T2 स्क्वेअर. म्हणजेच काय, याचाच अर्थ काय, दॅट इज T स्क्वेअर इज इक्वल्स टू व्हॉट, T1 स्क्वेअर प्लस T2 स्क्वेअर. म्हणजे यांचा जर मी स्क्वेअर रूट घेतला, T इज इक्वल्स टू काय मिळणार, अंडर रूट ऑफ T1 स्क्वेअर प्लस T2 स्क्वेअर. बघा ह्याचा काही नाही, सिंपल स्क्वेअर रूट घेतला मी, काय मिळणार अंडर रूट ऑफ T1 स्क्वेअर प्लस T2 स्क्वेअर. बघा त्यांनी काय विचारलं, इफ द पिरियड ऑफ द ऑसिलेशन ऑफ द टू स्प्रिंग इन सिरीज. त्यांनी टू स्प्रिंगचा याच्यामध्ये आपण काय केलं, आपल्याला रिझल्टंट के चा फॉर्म्युला माहिती आहे. मग रिझल्टंट के च्या फॉर्म्युल्यात आपण काय केलं, K1 चा फॉर्म्युला ठेवला, हा असा काढला आपण K1 चा फॉर्म्युला, इथे के चा फॉर्म्युला काढला, हा रिझल्टंट के झाला, त्याच्यावरून आपण K1 चा फॉर्म्युला घेतला, त्याच्यावरून K2 चा फॉर्म्युला ठेवला. हे सगळं असेल तसं याच्यामध्ये ठेवलं. हे जरा खूप मोठं बनलं, पण काही नाही, सगळं कॅन्सल होतं. त्याच्यामुळे फक्त प्रॉपरली व्यवस्थित लिहून कॅल्क्युलेशन करा, सगळं कॅन्सल होतं. राहतं फक्त आपल्याला 1 अपॉन T स्क्वेअर इज इक्वल्स टू 1 अपॉन T1 स्क्वेअर प्लस T2 स्क्वेअर. त्याला रेसिप्रोकल घ्या, T स्क्वेअर इज इक्वल्स टू मिळणार T1 स्क्वेअर प्लस T2 स्क्वेअर. ह्याचा स्क्वेअर रूट घ्या, T इज इक्वल्स टू मिळणार T1 स्क्वेअर अंडर रूट ऑफ T1 स्क्वेअर प्लस T2 स्क्वेअर. राईट. सो आन्सर इज ऑप्शन ए. ठीक आहे, थोडासा लेंदी क्वेश्चन होता. ठीक आहे, नाउ एक मिनिट, कॉल येत आहे. नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन सॉरी, अ बॉडी, ओके हाँ ठीक है. नेक्स्ट क्वेश्चन, अ बॉडी ऑफ मास m performs linear SHM given by equation x is equals to p sin omega t plus q sin omega t plus pi by 2. The total energy of the particle at any instant is. बघा हे जर पाहिलं तुम्ही, जर इथं तुम्ही जर पाहिलं प्रॉपरली, तर दिस इज द कंपोजिशन ऑफ 2 SHM. बघा x इज इक्वल्स टू काय दिलंय, दॅट इज p साइन ऑफ ओमेगा t आणि इथे काय दिलंय q प्लस q साइन ऑफ ओमेगा t प्लस पाय बाय 2. बघा इथे यांनी काय केलं, ऍक्च्युली हे 2 SHM चं हे कंपोजिशन आहे. काय हे दोन SHM चं कंपोजिशन आहे. एका SHM चा एम्प्लिट्यूड आहे p, दुसऱ्या SHM चा एम्प्लिट्यूड आहे q आणि ह्याचा फेज आहे ओमेगा टी, ह्याचा फेज आहे ओमेगा टी प्लस पाय बाय 2. म्हणजे ऍक्च्युली जर फेज डिफरन्स पाहिला दोघांमधला आपण, तर काय असणार आहे बघा, फेज डिफरन्स काय असणार आहे बघा, दॅट इज ओमेगा टी प्लस पाय बाय 2 मायनस ओमेगा टी. म्हणजे ओमेगा टी कॅन्सल होणार, फक्त फेज डिफरन्स काय राहणार, पाय बाय 2. आता ह्याचं इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंट एम्प्लिट्यूड आहे कॅपिटल ए, ह्याचा आहे सॉरी याचा आहे p, याचा आहे q. रिझल्टंट एम्प्लिट्यूडचा आपला फॉर्म्युला काय, r इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 कॉस ऑफ थीटा. आणि थीटा तिथे काय असतो, फेज डिफरन्स. इथे काय घेणार मी, p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर प्लस 2pq कॉस ऑफ थीटा, म्हणजेच काय, फेज डिफरन्स. बरोबर, फेज डिफरन्स किती आलेला आपला, पाय बाय 2. सो इथे काय राहणार, दॅट इज अंडर रूट ऑफ, दॅट इज p स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर, दॅट इज 2pq. इथं हे 0 येणार बघा, म्हणजे इथं काय राहणार आपलं p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर. हे आलंय आपलं रिझल्टंट एम्प्लिट्यूड. त्यांनी आपल्याला काय विचारले, टोटल एनर्जी विचारली. आपल्याला काय विचारलंय, टोटल एनर्जी.
तो मी इथं काय घेणार आता बघा, टोटल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे आपला, टोटल एनर्जी इज इक्वल्स टू 1/2 m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. सो इथं किती होणार 1/2 m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर म्हणजे काय असणार आहे, ह्याचा स्क्वेअर रूट निघून जाणार, इथं काय राहणार फक्त टी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर. सो असा कोणता ऑप्शन आहे 1/2 m ओमेगा स्क्वेअर टी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर, ऑप्शन ए. ओके ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन बघा, नेक्स्ट क्वेश्चन बघा याच्यामध्ये काय दिलंय. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये a bob of simple pendulum executes SHM in water with the period TW, whereas the period of oscillation of the bob in air is TA. The ratio of the density of water to that of air is x. दिला आहे. The value TW is okay. ठीक आहे. बघा गिवन मध्ये काय काय दिलंय आपल्याला, बघा गिवन मध्ये काय दिलं आपल्याला, रेशिओ ऑफ डेन्सिटी ऑफ वॉटर म्हणजे रो डब्ल्यू अपॉन रो ए हा दिला आहे आपल्याला, किती दिलेला आहे x दिलेला आहे. द व्हॅल्यू ऑफ टी डब्ल्यू निग्लेक्ट द फ्रिक्शनल फोर्स ऑफ द वॉटर. ठीक आहे. सो बघा इथं होणार काय, आता ज्यावेळेस तो जो बॉब आहे ज्यावेळेस तो वॉटरमध्ये एसएचएम करणार आहे किंवा ऑसिलेट होणार आहे त्यावेळेस तिथं वॉटरकडून त्याला बायोन्सी फोर्स मिळणार आहे बघा, राईट. सो तिथं इफेक्टिव्ह त्याच्यावरती किती फोर्स ऍक्ट होतो बघा, इफेक्टिव्ह फोर्स किती ऍक्ट होणार आहे, एक असणार आहे त्याचा फोर्स, दॅट इज स्वतःचा mg फोर्स असणार आहे, बरोबर mg फोर्स असणार आहे, मायनस त्याच्यावरती दुसरा कोणता बायोन्सी फोर्स ऍक्ट होणार आहे, बरोबर बायोन्सी फोर्स त्याच्यावर अपवर्ड डायरेक्शन ऍक्ट होणार आहे, आणि हा त्याचा काय असणार दॅट इज इफेक्टिव्ह फोर्स. म्हणजे इथे इफेक्टिव्ह फोर्स म्हणजे त्याचा आपण लिहू शकतो दॅट इज mg डॅश, हे त्याचं इफेक्टिव्ह g डॅश असणार आहे, राईट. आता हे m मी इथं काय लिहितो बघा, मी याला काय लिहितो दॅट इज रो इंटू व्ही इंटू जी, म्हणजे रो त्याची ही एअर मधली असणार आहे, मायनस इथं काय होणार आहे बायोन्सी फोर्स वॉटरकडून असणार आहे रो डब्ल्यू इंटू व्ही इंटू इथे जी, इथे काय होणार आधी एम परत काय असणार आहे रो इंटू व्ही इंटू जी डॅश. सो इथं काय होणार आहे बघा, आता सगळं रो व्ही सगळं बघा इथं काय होणार आहे बघा, आता व्ही जी 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 कॅन्सल होणार सगळे, नाही नाही ठीक आहे, जी इथं कॉमन निघणार, व्ही तिघांचाही व्ही पण कॉमन निघणार, व्ही पण कॉमन निघणार, इथे काय राहणार आता दॅट इज रो मायनस रो डब्ल्यू इज इक्वल्स टू रो व्ही इंटू जी डॅश, रो व्ही कॅन्सल होणार, म्हणजे जी डॅश सॉरी रो नाही तिथं निघत ना, रो कसं काय काढला मी, हां इथं काय कॉमन निघाला आता जी निघाला, हां जी इंटू व्ही. ठीक आहे. सो इथे काय होणार आहे बघा, इथे हा रो इंटू व्ही, सो हा व्ही आणि हा व्ही कॅन्सल झाला, सो आपल्याला काय मिळालं आता देअरफॉर, सो आपल्याला जी डॅश जो मिळाला आपल्याला जी डॅश काढायचा, राईट. सो इथे ह्या जी जशाल तसा ठेवला मी, हा रो इकडे डिव्हिजन मध्ये आणला, सो इथे काय होणार रो मायनस रो डब्ल्यू अपॉन रो डिव्हायडेड बाय हा इक्वल्स टू जी डॅश होणार आहे. सो इथे मी ह्या रोने जर इंडिव्हिज्युअली डिवाइड केलं तर मला काय मिळणार आहे बघा, देअरफॉर दॅट इज जो आपला फायनल जी डॅश आहे तो काय मिळणार आहे मला, जी इंटू 1 मायनस रो डब्ल्यू अपॉन रो, हा रो म्हणजे आपण एअर मधला घेतलेला आहे बघा, दॅट इज एअर मधला. सो जी डॅश इज इक्वल्स टू काय होणार जी 1 मायनस आणि रो डब्ल्यू अपॉन रो ए किती दिलेला आहे 1 मायनस एक्स दिलेला आहे बघा, 1 मायनस एक्स दिलेला आहे. आता त्यांनी काय विचारलं, द व्हॅल्यू ऑफ टी डब्ल्यू राईट. सो हा जी डॅश त्याचं टी डब्ल्यू मधला आहे, बरोबर. सो आपल्याला माहिती आहे टी इज इक्वल्स टू काय असतो 2 अंडर रूट ऑफ एल बाय जी, म्हणजे टी कसा असतो देअरफॉर आपण काय घेणार मग आता दॅट इज ते काय घेणार बघा, इथे लिहितो मी वरती सेपरेटली बघा, टी ऑफ वॉटर मायनस टी ऑफ एअर इज इक्वल्स टू काय होणार मी अंडर रूट ऑफ दॅट इज जी ऑफ एअर डिवायडेड बाय सॉरी हां जी ऑफ डब्ल्यू, म्हणजेच काय दॅट इज अंडर रूट ऑफ जी अपॉन इथे जी आणि हा असणार आहे जी डॅश, बरोबर. हां वॉटरसाठी जी डॅश घेतलेला आहे आपण, राईट. सो आपला जी डॅश किती आलाय बघा आता, हा जी आलाय आणि जी डॅश किती आलेला आहे आपला जी इंटू 1 मायनस एक्स, जी इंटू 1 मायनस एक्स हा कॅन्सल. सो देअरफॉर टी डब्ल्यू इज इक्वल्स टू काय आलंय आपलं टी ए अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स, टी ए अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स, टी ए अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स, टी ए अपॉन अंडर रूट, ॲक्च्युली इन द टी ए 1 मायनस एक्स दिलाय त्यांनी, पण नाही टी डब्ल्यू त्यांनी स्क्वेअर नाही विचारलंय आपल्याला,
आन्सर आपलं हेच येतं, आन्सर आपलं नाही चुकलंय कुठं वगैरे. ॲक्च्युली इथं अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स पाहिजे, टी एस स्क्वेअर 1 मायनस एक्स नाही, सगळं बरोबर घेतलं आहे आपण, जी डॅश टी इंटू 1 मायनस एक्स नाही. आन्सर त्याचं हेच असणार आहे. ठीक आहे, आन्सर पण त्याचं तेच असणार आहे मोस्टली. नाही इथे पाहिजे, इथं अंडर रूट पाहिजे ॲक्च्युली. ठीक आहे, सो आन्सर हे असणार आहे. ठीक आहे, आन्सर जर दुसरं असलं मी परत सांगेल वाटल्यास तुम्हाला, पण आन्सर त्याचं मोस्टली हेच असणार आहे. म्हणजे मी तर कॉन्फिडंट आहे त्याच्यावरती, तरी मी बघून सांगेल वाटल्यास. पण ह्या टाईपने हा क्वेश्चन सॉल्व्ह करावा लागेल एवढं आहे फिक्स, बायोन्सी फोर्स कन्सेप्ट यूज करून, राईट. कारण की ज्यावेळेस तो वॉटरमध्ये ज्यावेळेस तो ऑसिलेट करणार आहे त्याच्यावरती वॉटरकडून हा अपवर्ड बायोन्सी फोर्स लागणार आहे, तो तिथं आपल्याला कन्सिडर करून त्याच्या इफेक्टिव्ह फोर्समध्ये त्याच्यामध्ये त्याचे काय होणार आहे, मायनस होणार आहे, राईट. ठीक आहे, सो नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा ह्या क्वेश्चन मध्ये काय दिलंय, द वेव्स आर रिप्रेझेंटेड बाय द इक्वेशन y1 इज इक्वल्स टू a sin ऑफ ओमेगा टी प्लस kx प्लस 0.57 and y2 is equals to a cos of omega t plus kx where x is in meter and t is in second. What is the phase difference between them? फेज डिफरन्स विचारलाय, इझी क्वेश्चन आहे, पण थोडंसं एक त्यांनी एका ठिकाणी घुमवलंय. इथं त्यांनी साइन मध्ये इक्वेशन दिलंय आणि इथं त्यांनी कॉस मध्ये दिलंय. म्हणजे ह्याला मी कसं करणार बघा, y1 इज इक्वल्स टू बघा y2 ला मी काय देतो बघा, y2 त्यांनी दिलं आपल्याला किती दिलेलं आहे, a cos ऑफ ओमेगा टी प्लस kx. आता जर दोघांचा आपल्याला फेज डिफरन्स घ्यायचा आहे, ह्याचा अँगलचा आणि ह्याचा अँगलचा डिफरन्स घ्यायचा असेल, इथं साइन आहे तर इथं पण साइन पाहिजे, मग ह्याला आपल्याला कन्वर्ट करावं लागेल. कसं, ह्याला मी असं लिहू शकतो, y2 इज इक्वल्स टू a साइन ऑफ ओमेगा टी प्लस kx प्लस पाय बाय 2, कारण की साइन 90 प्लस थीटा इज इक्वल्स टू काय असतो, कॉस थीटा असतो, राईट. सो इथं मी फक्त काय केलं, 90 म्हणजेच काय रेडियन मध्ये पाय बाय 2 ऍड केला. आता याचा फेज हा आहे, याचा फेज हा आहे. सो फेज डिफरन्स बघा काय असेल, देअरफॉर फेज डिफरन्स इज इक्वल्स टू काय येणार बघा आता, दॅट इज इथून बघा ओमेगा टी प्लस के एक्स प्लस पाय बाय 2 मायनस हे बघा मायनस करा ओमेगा टी, इथे मायनस के एक्स येणार मायनस 0.57, हा ओमेगा टी के एक्स कॅन्सल. पाय बाय 2 म्हणजे काय असणार आहे, दॅट इज 3.14 बाय 2 मायनस 0.57. बघा 3.14 बाय 2 म्हणजे काय असणार आहे, 1.57 मायनस 0.57 म्हणजे इथं आन्सर काय असणार आहे, 1. फेज डिफरन्स किती असणार आहे ह्यांच्यामध्ये, 1 रेडियन. ओके, सो आन्सर विल बी ऑप्शन डी. ओके, त्यानंतर पाणी पितो. For a particle performing SHM, when displacement is x, the potential energy and restoring force acting on it are denoted by E and F respectively. The relation between x, E and F असं विचारलंय त्यांनी बघा. ठीक आहे, परत एकदा रीड करू. फॉर पार्टिकल परफॉर्मिंग SHM, when displacement is x, the potential energy restoring force on it. बघा पोटेन्शियल एनर्जी दिली. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, दॅट इज पोटेन्शियल एनर्जी त्यांनी ई म्हणून दिली, तर ई म्हणून घेऊया, दॅट इज 1/2 kx स्क्वेअर. आणि एफ म्हणजे रिस्टोरिंग फोर्स दिले बघा त्यांनी. रिस्टोरिंग फोर्स म्हणजे असतं काय आपलं, मायनस ऑफ kx असतं, बरोबर. द रिलेशन बिटवीन एक्स, सी अँड एफ विचारले. सो बघा एनर्जीला मी असं लिहू शकतो बघा, 1/2 kx स्क्वेअर आणि 1/2 kx इंटू एक्स असं लिहितो मी, बरोबर. सो kx म्हणजे काय असणार आहे, रिस्टोरिंग फोर्स असणार आहे. पण इथे बघा हा मायनस एक्स असतो, तिथे मला काय लागणार आहे, दॅट इज 1/2, इथे मला मायनस एफ काय लागणार आहे इंटू एक्स, हा टी. याच्यानंतर ह्या 2e ला मी इकडे घेऊन जातो बघा, काय 2 ला इकडे घेऊन जातो, सो इथे काय होणार 2e होणार, दॅट इज अ 2e इज इक्वल्स टू मायनस एफ एक्स, 2e मायनस एफ एक्स. अच्छा ठीक आहे, एफ खाली घेतलेला आहे त्यांनी. सो इथे काय होणार आहे बघा, सो इथे काय होणार फायनली आपल्याकडे बघा बघा आलंय काय आपल्याला, 2e इज इक्वल्स टू मायनस एफ एक्स आलंय. सो इथे काय होणार 2e अपॉन एफ इज इक्वल्स टू मी काय येणार मायनस एक्स. सो देअरफॉर 2e अपॉन एफ प्लस एक्स इज इक्वल्स टू 0. ठीक आहे, 2e अपॉन एफ प्लस एक्स इज इक्वल्स टू 0, ऑप्शन बी. आन्सर असणार आहे ऑप्शन बी. ठीक आहे, सो नेक्स्ट क्वेश्चन. A body is performing SHM of amplitude A. The displacement of the body from a point where kinetic energy is maximum to a point where potential energy is maximum. Okay.
बघा काय सांगितलं त्यांनी, बॉडी इज परफॉर्मिंग एसएचएम ऑफ एम्प्लिट्यूड ए, द डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉडी फ्रॉम द पॉइंट वेअर कायनेटिक एनर्जी इज मॅक्सिमम टू अ पॉइंट. बघा सिंपल आहे, लेट्स से आपण पेंडुलम कन्सिडर करू. बघा ही त्याची एक्स्ट्रीम पोझिशन. बघा कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम कुठं असते, ह्या इथं असते, दिस इज के मॅक्स बरोबर. आणि पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिमम कुठं असते, दॅट इज एक्स्ट्रीम पोझिशनला. इथं काय असते, पोटेन्शियल एनर्जी मॅक्स बरोबर. इथे काय असते, पोटेन्शियल एनर्जी मॅक्स त्याच्या एक्स्ट्रीम पोझिशनला. आणि त्यांनी काय सांगितलं, ह्या दोघांमधील डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असतं, अँप्लिट्यूड असतं राईट. सो आन्सर काय असणार आहे, ऑप्शन डी. सिंपल क्वेश्चन. ठीक आहे, ऑब्विसली ह्या मीन पोझिशन आणि एक्स्ट्रीम पोझिशन यालाच आपण काय म्हणतो, यामधली डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय, अँप्लिट्यूड राईट. सो आन्सर विल बी ऑप्शन ए, सॉरी ऑप्शन डी. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन बघा. A particle executing SHM starts from the mean position. A particle executing SHM starts from mean position. Its amplitude is A and time period is T. At what displacement its speed is 1/4 of maximum speed. बघा speed is 1/4 of V max. बरं स्पीडचा फॉर्म्युला काय असतो, ओमेगा अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. 1/4 ऑफ व्ही मॅक्स म्हणजे काय असणार, ए ओमेगा. ओमेगा ओमेगा कॅन्सल. सो इथं किती राहणार बघा, 1/, काय राहणार आपल्याकडं, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू व्हॉट, 1/4 ए राईट. सो दोन्ही साईडला जर मी स्क्वेअर केलं तर इथं काय होणार, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू, इथे किती होणार, दॅट इज ए स्क्वेअर अपॉन 16. ए स्क्वेअर अपॉन 16. सो मला इथे काय करायला लागेल बघा, आता हे ए स्क्वेअर ह्याला मी इकडे आणतो, मायनस ए स्क्वेअर अपॉन 16, ह्या एक्स स्क्वेअरला इकडे नेतो, एक्स स्क्वेअर. सो इथे काय मिळणार मला बघा, 16 मायनस 1 दॅट इज अ 15 ए स्क्वेअर अपॉन 16 इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर. सो एक्स इज इक्वल्स टू काय मिळणार बघा, अंडर रूट ऑफ 15 इंटू ए डिवायडेड बाय 16चा स्क्वेअर रूट 4. सो अंडर रूट ऑफ 15 ए बाय 4, अंडर रूट ऑफ 15 ए बाय 4, ऑप्शन डी. ओके ठीक आहे, काय नाही, सिंपल हे इक्वेशन पुट केलं, दिस इज दी सोल्युशन बघा राईट. त्यानंतर an object executes SHM along x-axis with amplitude 0.06 meter at certain distance x meter from mean position. It has kinetic energy 10 joule and potential energy 8 joule. The distance x will be, okay, distance x will be. ठीक आहे, आता आपल्याला त्यांनी अँप्लिट्यूड दिलंय बघा आणि एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट विचारली. आता पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय बघा, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय, 1/2 m v स्क्वेअर म्हणजे ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ॲक्च्युली आपल्याला एक्स माहिती पाहिजे, त्यासाठी अँप्लिट्यूड दिलंय, मग आपल्याला ॲटलिस्ट ओमेगा तरी माहिती पाहिजे. सो बघा ठीक आहे, कसं काढणार आपण, आपल्याला ॲट अ पर्टिक्युलर इन्स्टंटला आपल्याला कायनेटिक एनर्जी दिली आहे, पोटेन्शियल एनर्जी दिली आहे. सो ऑब्विसली टोटल एनर्जी म्हणजे काय असणार आहे, पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी 10, कायनेटिक एनर्जी सॉरी पोटेन्शियल एनर्जी नाही, कायनेटिक एनर्जी 10, पोटेन्शियल एनर्जी 8. सो टोटल एनर्जी 18. सो देअरफॉर टोटल एनर्जी इज इक्वल्स टू 18. टोटल एनर्जीचा फॉर्म्युला आहे 1/2 m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर इज इक्वल्स टू 18 बरोबर. सो एम त्यांनी दिलंय का आपल्याला, नाही दिलंय. एम त्यांनी दिलंय का, नाही दिलंय आपल्याला. त्यानंतर आपल्याला त्यांनी अँप्लिट्यूड दिलेलं आहे 0.06. सो अँप्लिट्यूड दिलेलं आहे 0.06 आणि बाकी काहीच नाही दिलं आहे. ठीक आहे ठीक आहे. सो आपण इथून काय करून घेऊया, 1/2 आपण फक्त एम ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू काढू बघा, एम ओमेगा स्क्वेअरची बघा. सो 1/2, सो एम ओमेगा स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर म्हणजे काय असणार आहे, 0.06चा स्क्वेअर इज इक्वल्स टू 18 इंटू 2 म्हणजे इथे किती असणार आहे बघा, एम ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू 0.06 म्हणजे इथे किती येणार, 18 इंटू 2 36 आणि इथे किती येणार आहे 0.06चा स्क्वेअर म्हणजे 36 इंटू हे 10⁻²चा स्क्वेअर म्हणजे 10⁻⁴. तरी हा 0 एक्स्ट्रा कडून आला राईट. सो 36 कॅन्सल, हे 10⁻⁴ वरती जाणार. सो बघा एम ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू आपल्याला काय मिळाले 10⁻⁴. आता एम ओमेगा स्क्वेअर का काढलं मी, कारण की पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे बघा, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला दॅट इज 1/2 kx स्क्वेअर आणि k म्हणजेच काय असतं 1/2 एम ओमेगा स्क्वेअर राईट. सो 1/2 आपल्याला x फाइंड आउट करायचं राईट, आपल्याला x फाइंड आउट करायचं आहे.
आणि पोटेन्शियल एनर्जी आपल्याला किती दिलेली आहे 8 दिलेली आहे 8 राईट इट इज गिवन 8 सो आपण काय घेणार इथं 1/2 एम ओमेगा स्क्वेअरच्या जागी मी किती लिहिणार इथे 10 to the power 4 लिहिणार 10 to the power 4 into x square is equals to 8 सो इथे किती येणार आहे बघा आन्सर देअर 4 आन्सर किती येणार आहे आपल्याला दॅट इज x square is equals to what 8 into 2 divided by 10 to the power 4 म्हणजे काय येणार आहे 16 upon 10 to the power 4 is equals to what x square म्हणजेच काय असणार आहे बघा जर स्क्वेअर घेतला स्क्वेअर रूट घेतला दोन्ही साईडला तर x is equals to किती मिळणार आपल्याला 4 upon 10 to the power 2 म्हणजेच आपल्याला x is equals to किती मिळणार आहे बघा दॅट इज 0.04 आणि 10 to the power 2 म्हणजे 100 4 upon 100 म्हणजेच काय असणार आहे 0.04 हा असणार आहे आपला x राईट ठीक आहे सो आपण काय केलं टोटल एनर्जीच्या फॉर्म्युल्यावर आपण m ओमेगा स्क्वेअर काढलं m ओमेगा स्क्वेअर म्हणजेच काय ऍक्च्युली k फाइंड आउट केलं आणि त्याच्यानंतर पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला यूज करून जिथे की डिस्प्लेसमेंट असते 1/2 kx स्क्वेअर राईट सो k ची व्हॅल्यू ठेवली किंवा m ओमेगा स्क्वेअर ची व्हॅल्यू ठेवली आणि तिथून आपण काय केलं x फाइंड आउट केलं ओके ठीक आहे सो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया ठीक आहे नाउ बघा अ बॉब ऑफ सिंपल पेंडुलम ऑफ मास A bob of simple pendulum of mass m performs SHM with amplitude capital A, period t. Kinetic energy of pendulum at displacement x is equals to a by 2. At a displacement kinetic energy विचारली आहे kinetic energy बघा kinetic energy चा फॉर्म्युला काय आहे that is kinetic energy चा फॉर्म्युला बघा काय आहे kinetic energy चा फॉर्म्युला आहे 1/2 कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला 1/2 m v स्क्वेअर म्हणजे काय 1/2 m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर राईट त्यांनी विचारलं डिस्प्लेसमेंट x इज इक्वल्स टू a/2 सो काय येणार मी 1/2 इज इक्वल्स टू m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर मायनस x च्या जागी मी काय येणार a/2 म्हणजेच काय a/2 चा स्क्वेअर म्हणजे काय येणार हे a स्क्वेअर आणि 2 चा स्क्वेअर म्हणजे 4 सो इथे किती येणार आहे बघा 1/2 m ओमेगा स्क्वेअर 4a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर म्हणजेच काय 3a स्क्वेअर बाय 4 3a स्क्वेअर बाय 4 म्हणजे इथं काय येणार आहे बघा ठीक आहे म्हणजे इथं म्हणजे इथं काय राहणार आहे बघा कायनेटिक एनर्जी अच्छा तो ऑप्शन यांनी टी मध्ये दिलेले आहे टी मध्ये सो ह्या ओमेगा स्क्वेअरला पण आपल्याला कसं लिहावं लागणार आहे तर कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू 1/2 m ह्या ओमेगाला मला काय लिहावं लागणार आहे 2π/t चा स्क्वेअर इंटू इथे पुढे 3a स्क्वेअर बाय 4 तर इथे काय येणार आहे बघा आता कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू इथे येणार आहे बघा 1/2 m 4π स्क्वेअर अपॉन t स्क्वेअर इंटू 3a स्क्वेअर बाय 4 हा 4 कॅन्सल होणार इथे सो राहणार बघा काय सो 1/2 m इंटू 4π स्क्वेअर सो राहणार बघा 1/2 राहणार कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू राहणार 1/2 वरती राहणार m पाय स्क्वेअर 3a स्क्वेअर आणि खाली 2 इंटू टी स्क्वेअर म्हणजे बघा काय राहणार आहे 3m पाय स्क्वेअर a स्क्वेअर अपॉन 2t स्क्वेअर दिस इज द कायनेटिक एनर्जी असणार आहे 3m स्क्वेअर पाय स्क्वेअर a स्क्वेअर ॲक्च्युली तर a स्क्वेअर पण पाहिजे 3m स्क्वेअर a स्क्वेअर अपॉन 2t स्क्वेअर 3m स्क्वेअर a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर ॲक्च्युली 3 पाहिजे इथं 3m स्क्वेअर पाय स्क्वेअर अपॉन 3m पाय स्क्वेअर a स्क्वेअर अपॉन 3 पाहिजेच तिथं दिस इज द करेक्ट आन्सर ॲक्च्युली तर 3 पाहिजे 3m स्क्वेअर पाय स्क्वेअर 3m पाय स्क्वेअर a स्क्वेअर अपॉन 2t स्क्वेअर ऑप्शन बी असेल जर तिथं 3 असेल तर कारण की 2/2 तर नसणारच असं ऑप्शन देणार नाही ते ऑप्शन चुकलाय तिथे ठीक आहे ओके बघा ह्या क्वेश्चन मध्ये काय दिलंय आता
body executes SHM under the action of force F1 with time period T1. If the force is changed to F2, it executes SHM with period T2. If both forces F1 and F2 act simultaneously in same direction on the body, its period will be. ठीक आहे, फोर्स दिलेला आहे, पिरियड दिलेला आहे बघा आता. सो आपल्याला कसं काढता येईल हे आपल्याला माहिती आहे. फोर्स इज इक्वल्स टू काय असतो, एम ए आपण म्हणजे ॲक्च्युली ॲक्सिलरेशन काय घेणार, ओमेगा स्क्वेअर एक्स. सो एम 4π² ओमेगाला आपण टीमध्ये लिहू शकतो. सो ओके ठीक आहे. ठीक आहे, बघा आपण एक करू शकतो. बघा आपल्याला माहिती आहे ऑसिलेशनमध्ये किंवा फोर्सचा आपला जनरल फॉर्म्युला काय, दॅट इज एफ इज इक्वल्स टू व्हॉट, मास इंटू ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन काय असतं ऑसिलेशनमध्ये, दॅट इज ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स, बरोबर. सो आता आपल्याला ह्याला म्हणजे फोर्सला आपल्याला इन टर्म्स ऑफ टाइम पिरियड लिहायचं आहे. सो ह्या ओमेगाला मी इन टर्म्स ऑफ टाइम पिरियड करू शकतो, दॅट इज एम. इथं मी काय लिहिणार, ओमेगाला 2π/t चा स्क्वेअर इंटू एक्स. सो इथं मला फोर्स इज इक्वल्स टू काय मिळणार बघा मला, दॅट इज एम 4π² ओमेगा अपॉन t². हा मला फोर्स मिळाला. आता ज्यावेळेस इथं फोर्स F1 F2 दिलेत, सो सिम्पली फोर्स F1 साठी मी काय लिहिणार, फोर्स F1 साठी काय असणार आहे बघा, दॅट इज एम 4π² ओमेगा अपॉन t1², कारण की बाकी सगळं त्यांनी सेमच सांगितलंय, राईट. ऑब्विसली F2 काय असणार आहे मग माझ्यासाठी, दॅट इज एम 4π² ओमेगा अपॉन t2², राईट. सो त्यांनी आता विचारलं आपल्याला, इफ आपण काय केलं आता, इफ बोथ द फोर्सेस F1 अँड F2 ऍक्ट सायमल्टेनियसली. आता त्यांना आपण सायमल्टेनियसली जर ऍक्ट केलं तर ऑब्विसली टोटल फोर्स काय असणार आहे आपल्याकडे, जर बघा सायमल्टेनियसली जर आपण ऍक्ट केलं, सो टोटल फोर्स आपल्याला काय असणार आहे, दॅट इज एफ इज इक्वल्स टू F1 प्लस F2. एफ आपल्याकडे आलेला आहे, काय आलेला आहे, एफ हा आलेला आहे एम 4π² ओमेगा अपॉन t². आणि F1 प्लस F2 म्हणजे काय येणार आहे, आता इथं पण काय येणार आहे, एम 4π² ओमेगा ओमेगा, आणि ते दोन्ही म्हणून हे कॉमन निघणार आहे बघा. इथे काय येणार 1/t1² प्लस 1/t2², राईट. सो एम 4π² एम 4π² इज इक्वल्स टू, इथे काय येणार आहे 1/t² इज इक्वल्स टू 1/t1² प्लस 1/t2², राईट. सो इथे काय मिळणार बघा आपल्याला, देअरफॉर आता सो t², इथे जर आपण यांची ॲडिशन केली तर काय मिळणार बघा, 1/, सो हे होणार दॅट इज t1² प्लस t2² डिवायडेड बाय t1² t2² इज इक्वल्स टू हे 1/t². जर याचा रेसिप्रोकल जर घेतला, त्यांनी आपल्याला टाइम पिरियड विचारलं, बरोबर. तर याचा रेसिप्रोकल जर घेतला तर काय मिळणार, देअरफॉर t² इज इक्वल्स टू t1² t2² डिवायडेड बाय t1² प्लस t2², t1² t2² डिवाइड बाय t1² प्लस t2². सो इथं t इज इक्वल्स टू काय मिळणार बघा आपल्याला, देअरफॉर t इज इक्वल्स टू बघा दोन्ही साईडचा जर स्क्वेअर रूट घेतला तर काय मिळणार, t1 t2 डिवायडेड बाय t1² प्लस t2². t इज इक्वल्स टू बघा काय मिळणार, t1 t2 डिवाइड बाय t1² प्लस t2². ह्याला इथे खाली स्क्वेअर रूट घ्यावा लागेल दोघांना, बरोबर. सो इथं असा कोणता ऑप्शन आहे का, t1 t2 आपण t1² प्लस t2² हा ऑप्शन आहे, मायनस नाही येणार, बरोबर. सो ऑप्शन विल बी ए, आन्सर विल बी ऑप्शन ए. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन बघा. ठीक आहे. Two identical springs of constants K are connected in series and parallel as shown in the figure. A mass capital M is suspended from them. The ratio of their frequencies in series to parallel combination will be. The ratio of their frequencies in series and parallel combination will be. बघा आपल्याकडे काय फॉर्म्युला आहे, t इज इक्वल्स टू फॉर्म्युला स्प्रिंगसाठी 2π√m/k. आता फ्रिक्वेन्सी म्हणजे असते 1/t, म्हणून आपण काय लिहिणार 1/2π√k/m. सो इथून रिलेशन मिळतं आपल्याला n इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू k, राईट. तर बघा ह्याच्यासाठी मगाशीच सांगितलं मी, राईट. काय असतं 1/k इज इक्वल्स टू 1/k1 प्लस 1/k2. सो रिझल्टंट k काय मिळतो आपल्याला, ह्या केसमध्ये रिझल्टंट k मिळतो आपल्याला k1 k2 डिवायडेड बाय k1 प्लस k2, हा असा मिळतो, राईट. ह्या केसमध्ये डायरेक्टली ऍडिशन होत असते, दॅट इज k इज इक्वल्स टू मिळणार आपल्याला k1 प्लस k2, बरोबर. तर इथे k दोघांचा सेम दिलेला आहे, तर ऑब्विसली इथे k किती मिळणार आहे आपल्याला, k इंटू k² डिवायडेड बाय 2k. सो k आणि k कॅन्सल होणार. सो ह्या केसमध्ये किती राहणार रिझल्टंट,
दॅट इज के बाय 2. इथे राहणार रिझल्टंट के बाय 2 आणि इथे राहणार रिझल्टंट 2k. इथे राहणार 2k. राईट. सो बघा मी काय लिहितो, देअरफॉर n सिरीज अपॉन n पॅरलल इज इक्वल्स टू काय राहणार, k सिरीज अपॉन k पॅरलल. बरोबर. सो n सिरीज अपॉन n पॅरलल, बघा n सिरीज अपॉन n पॅरलल k सिरीज किती आला आहे आपला, k बाय 2 आलेला आहे. k पॅरलल किती आलेला आहे आपला, k पॅरलल 2k आलाय आपला. k कॅन्सल. सो आपल्याला काय मिळतंय बघा, n सिरीज अपॉन n पॅरलल किती मिळतो आपल्याला, अंडर रूट ऑफ 1/4 म्हणजेच काय मिळतो आपल्याला 1/2. हा काय मिळतो आपल्याला, सिरीज टू पॅरलल. त्यांनी काय विचारले, सिरीज टू पॅरलल विचारले. सिरीज टू पॅरलल किती असणार आहे, 1:2 1:2 म्हणजेच ऑप्शन डी. राईट. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन बघा, अ बॉडी इज एक्झिक्युटिंग SHM अंडर द ऍक्शन ऑफ फोर्स हॅव्हिंग मॅक्झिमम मॅग्निट्यूड 50 न्यूटन. Okay, when its energy is half kinetic and half potential, the magnitude of the force acting on the particle is. बघा मॅक्झिमम फोर्स दिलाय बघा, F मॅक्झिमम दिलाय. किती दिलाय, F मॅक्झिमम म्हणजेच काय असणार, F मॅक्झिमम म्हणजे काय असतो आपल्याला माहिती आहे, KA घ्यावा लागेल आपल्याला. बरोबर. कारण की रिस्टोरिंग फोर्सचा फॉर्म्युला काय आहे, K इंटू एक्स. सो मॅक्झिमम साठी K इंटू A घ्यावा लागणार आहे. हा किती दिलेला आहे आपल्याला, 50 न्यूटन दिलाय बघा, 50 न्यूटन दिलाय. राईट. सो त्यांनी विचारले आपल्याला की हाफ व्हेन द एनर्जी इज हाफ कायनेटिक अँड हाफ पोटेन्शियल. बघा याचा अर्थ हाफ याचा अर्थ काय असणार आहे, ऑब्विसली ह्या इक्वल असणार आहे. बरोबर. कारण की ह्या मिळूनच टोटल एनर्जी बनत असते. राईट. सो याचा अर्थ मी काय घेणार, देअरफॉर कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू काय घेणार आहे, पोटेन्शियल एनर्जी. सो कायनेटिक एनर्जी काय असते बघा, 1/2 m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. पोटेन्शियल एनर्जी काय असते, 1/2 m ओमेगा स्क्वेअर x स्क्वेअर 1/2 m omega square 1/2 omega square cancel. So a square minus x square is equals to x square. So a square is equals to what, 2x square. बरोबर. So therefore a square by 2 is equals to what, x square. It means x is equals to what, a by √2. दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घेतला. आता त्यांनी म्हणलंय की त्यावेळेस त्याचा फोर्स किती असणार, when energy is half kinetic and half potential, in that case त्याचा मॅक्झिमम फोर्स किती असणार आहे. सो मॅक्झिमम फोर्स किती असणार बघा, देअरफॉर आता हा न्यू मॅक्झिमम फोर्स विथ धिस ह्या डिस्प्लेसमेंटसाठी काय असणार, Fx साठी काय असणार आहे, दॅट इज k इंटू दॅट इज x असणार आहे. बरोबर. k इंटू एक्स. एक्स किती आलाय आपला, दॅट इज k इंटू a बाय √2 आलाय. बरोबर. म्हणजे हा किती घेणार मी, KA त्यांनी दिलेला आहे 50 न्यूटन. सो ऑब्विसली KA च्या जागी मी काय लिहिणार, 50/√2. बरोबर. 50 म्हणजेच काय असणार आहे, 25 इंटू 2 डिवाइडेड बाय √2. सो 2/√2 म्हणजेच काय असणार आहे, √2 इंटू 25 और 25/√2. सो आन्सर ऑप्शन आहे का कोणता, आहे ऑप्शन बी 25/√2. राईट. ठीक आहे. सो काही नाही, सिम्पली पोटेन्शियल एनर्जी हाफ तर म्हणजे याचा अर्थ काय की पोटेन्शियल प्लस कायनेटिक म्हणजे टोटल एनर्जी असे. सो ऑब्विसली दोघाला इक्वेट करायचं. ठीक आहे. A particle performing linear SHM of amplitude 0.1 meter has displacement 0.02 meter and acceleration 0.5 meter per second square. The maximum velocity of the particle in meter per second. बघा maximum velocity काय असते, Vmax is equals to असते a ओमेगा. सो a किती दिलेलं आहे, amplitude दिलेलं आहे 0.1 आणि डिस्प्लेसमेंट दिली आहे 0.02 आणि ॲक्सेलरेशन दिलं आहे. ठीक आहे. आता ओमेगा माहित नाही आहे आपल्याला. सो आपल्याला हे काढायचं आहे. तर आता ओमेगा कशी काढणार, ॲक्सेलरेशन दिले बघा. ॲक्सेलरेशन माहिती आपल्याला किती असतं, ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स. राईट. सो त्याच्यावरून मी ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू किती घेणार बघा, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू घेणार मी a अपॉन एक्स. म्हणजेच ओमेगा इज इक्वल्स टू किती घेणार मी बघा, दॅट इज अंडर रूट ऑफ a बाय एक्स. हीच काय करणार मी इथे पुट करणार. राईट. सो इथे किती होणार, 0.1 इंटू अंडर रूट ऑफ a अपॉन एक्स. बरोबर. सो इथे किती होणार, दॅट इज 0.1 इंटू अंडर रूट ऑफ ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू किती दिली आहे, 0.5 दिलेली आहे आणि एक्सची व्हॅल्यू किती दिली आहे, 0.02 दिलेली आहे. सो इथे काय होणार बघा आता, 0.02 म्हणजे इथं हे 0.1 इंटू 5 इंटू 10 टू द पॉवर -1 खाली 2 इंटू 10 टू द पॉवर -2 5/2 म्हणजे 2.5 हे 10 टू द पॉवर -2 वरती जाणार 10 टू द पॉवर 2 होणार म्हणजे हे 550 होणार.
550 होणार. सो इथे बघा आन्सर, इथे आपण ॲक्च्युली ठीक आहे, इथे जर आपण जर काढलं ए इज इक्वल्स टू ओमेगा ए स्क्वेअर, सो हे काय तेच येणार आहे, बाकी काय. ठीक आहे, 0.1 इंटू हिला मी काय करतो बघा तुम्हाला समजण्यासाठी 5 इंटू 10 टू द पॉवर -1 लिहितो. खाली 2 इंटू 10 टू द पॉवर -2 होणार, हा -2 वरती गेल्यानंतर 10 टू द पॉवर 2 होणार. सो इथे बघा किती होणार, 0.1 इंटू इथं 2.5 इंटू हा 10 राहणार, म्हणजेच इथं काय होणार बघा 0.1 इंटू √25 म्हणजेच काय होणार 0.1 इंटू 5, म्हणजे इथे किती येते बघा व्हेलॉसिटी किती येते आपली, दॅट इज 0.5. 5 इंटू 0.1 म्हणजे काय येणार आहे, दॅट इज 0.5. राईट. सो आन्सर काय असणार आहे, दॅट इज ऑप्शन बी. काय नाही, आपण ॲक्सेलरेशन दिलेलं आहे, ॲक्सेलरेशनवरून आपण काय केलं, ओमेगा फाइंड आउट केली आणि मॅक्झिमम व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला असतो ए ओमेगा, ती व्हॅल्यू आपण याच्यामध्ये ठेवली, पुढे सॉल्व्ह केलं, आन्सर आपल्याला आलं. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन बघा, द डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM इज गिवन बाय x इज इक्वल्स टू 5 sin of 3t plus 3 where x is in सेंटीमीटर, t is in सेकंड. मे बी तुम्हाला दिसत नसेल चांगलं, तर त्यांनी विचारले मॅक्झिमम ॲक्सेलरेशन. मॅक्झिमम ॲक्सेलरेशन म्हणजे काय असतं बघा, मॅक्झिमम ॲक्सेलरेशन म्हणजे असतं दॅट इज ओमेगा स्क्वेअर. ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय, ओमेगा स्क्वेअर एक्स. सो ए मॅक्स म्हणजे काय असणार आहे बघा, ओमेगा स्क्वेअर इंटू ए. आता ह्या इक्वेशनमध्ये जर पाहिलं, याला जर कम्पेअर केलं, एक्स इज इक्वल्स टू ए साइन ऑफ ओमेगा टी प्लस 5, तर इथून आपल्याला कळतं ए म्हणजे 5 आहे, ए म्हणजे 5 आहे आणि ओमेगा म्हणजे 3 आहे. सो ए म्हणजे 5, ओमेगा म्हणजे 3, 3चा स्क्वेअर इंटू ए आपल्याला घेतो आपण 5. सो 3चा स्क्वेअर 9 इंटू 5. सो आन्सर असणार आहे 45 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर, कारण की सगळं सेंटीमीटरमध्ये दिले. दिस इज द ॲक्सेलरेशन मॅक्झिमम. सो आन्सर असणार आहे ऑप्शन डी. काय नाही, सिम्पल आहे, जस्ट कम्पेअर केलं आपलं तर आपण त्याला जनरल इक्वेशन सोबत. ओमेगाची एची डायरेक्ट व्हॅल्यू मिळते, फॉर्म्युला ठेवा, आन्सर इज हिअर. ठीक आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन, 2 bar magnets P and Q are kept in uniform magnetic field B with magnetic moments MP and MQ respectively. Magnet P is oscillating with frequency twice that of Q. If the moment of inertia of the P is twice that of Q, then त्यांनी मॅग्नेटिक मोमेंट मधला, ठीक आहे, मॅग्नेटिक मोमेंट मधलं रिलेशन विचारलंय. बघा आपल्याला फॉर्म्युला एक तुमच्या बुकमध्ये दिलेला आहे, दॅट इज अ टाइम पिरियड ऑफ ऑसिलेटिंग मॅग्नेटचा फॉर्म्युला आहे, दॅट इज टी इज इक्वल्स टू 2π √I/MB. हा असा फॉर्म्युला आहे. हा कोणासाठी आहे, जर एखादा मॅग्नेट एखाद्या युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये असेल तर तो ऑसिलेट होतो आणि हा त्याच्या टाइम पिरियडचा फॉर्म्युला आहे. सो इथं फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय असणार आहे बघा, दॅट इज 1/t इज इक्वल्स टू n, म्हणजेच काय असणार आहे 1/2π √MB/I. बरोबर, MB/I. सो आता आपण काय करू बघा, यांच्यामध्ये रिलेशन घेऊ बघा, दॅट इज NP/NQ. म्हणजे काय असणार आता, n तर ह्याला डायरेक्टली प्रोपोर्शनल, तुम्ही काय करणार अंडर रूट ऑफ MP/MQ इंटू अंडर रूट ऑफ BP/BQ इंटू अंडर रूट ऑफ IQ/IP, कारण की I खाली आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल रिलेशन येतं. ठीक आहे. सो त्यांनी सांगितलं आपल्याला आता की केप्ट इन युनिफॉर्म ऑसिलेटिंग विथ फ्रिक्वेन्सी. ओके, त्यांनी सांगितले मॅग्नेट P इज ऑसिलेटिंग विथ फ्रिक्वेन्सी ट्वाइस दॅट ऑफ Q, म्हणजे NP जी आहे ती 2 टाइम्स ऑफ NQ आहे. सो हे NQ जशाल तसं गेलं मी. आता MP/MQचं रिलेशन आहे, हे MP आणि MQ जशाल तसं ठेवतो मी. ठीक आहे. हे मॅग्नेटिक फील्ड युनिफॉर्म आहे, सो हे सेम येतं, हे कॅन्सल होऊन जाणार बघा. युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय, दोन्ही केसमध्ये सेमच मॅग्नेटिक फील्ड आहे BP आणि BQ मध्ये, सो ते कॅन्सल होऊन जाणार. आता त्यांनी मोमेंट ऑफ इनर्शियाचं रिलेशन दिलंय. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ मॅग्नेट P इज ट्वाइस दॅट ऑफ मॅग्नेट Q. P ची मोमेंट ऑफ इनर्शिया कशी आहे, ट्वाइस दॅट ऑफ IQ आहे. P ची मोमेंट ऑफ IQ कॅन्सल होणार, राईट. सो इथे NQ कॅन्सल होणार. सो बघा काय मिळणार रिलेशन आपल्याला काय मिळणार बघा, रिलेशन आपल्याला मिळणार आहे दॅट इज 2 इज इक्वल्स टू, बघा रिलेशन आपल्याला मिळणार आहे 2 इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ MP/MQ इंटू 1/√2, म्हणजे हे
रूटमध्येच आहे ऑलरेडी, बरोबर. जर स्क्वेअर केला जर आपण तर काय होणार, इथं आपल्याला 4 मिळणार इज इक्वल्स टू MP अपॉन MQ, आणि इथे काय मिळणार 1/2 मिळणार. हा 2 इकडे गेला काय होणार 8 MP अपॉन MQ. सो त्यांनी आपल्याला विचारलं इथे रिलेशन काय मिळणार आहे बघा आपल्याला, MP इज इक्वल्स टू 8 टाइम्स ऑफ MQ, बरोबर. हेच रिलेशन मिळतं आहे बघा, दॅट इज 8 इंटू MQ इज इक्वल्स टू आपल्याला मिळतं आहे MP. सो दॅट इज दिस इज द रिलेशन 8 टाइम्स ऑफ MQ इज इक्वल्स टू MP. दिस इज MP इज इक्वल्स टू 8 टाइम्स ऑफ MQ. समजलं? काही नाही, सिम्पली आपण ऑसिलेटिंग मॅग्नेटचं टाइम पिरियडचा फॉर्म्युला घेतला, त्याचा रेसिप्रोकल घेऊन फ्रिक्वेन्सी घेतली, फ्रिक्वेन्सीचं रिलेशन लिहिलं कसं कसं येतं, राईट. सो त्याच्यामधले जे ही फील्ड दोन्ही केसमध्ये सेम आहे, कॅन्सल होणार. NPचं आणि NQचं रिलेशन दिलं आहे, IQचं IPचं रिलेशन दिलं ते पुट केलं, बाकी कॅन्सल केलं, बाकी ते फायनल रिलेशन मिळून आपल्याला दोघांमधील रिलेशन आलं MP आणि MQचं. दॅट इज MQ इज 8 टाइम्स ऑफ MP. ओके, ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन. ओके, ठीक आहे, ठीक आहे. ओके, ठीक आहे. सो वी विल स्टॉप हिअर. आय होप तुम्हाला सगळं काही प्रॉपरली समजलं असेल. जर काही क्वेश्चन नसेल समजले, काही थोडे फास्ट झाले असतील, काही प्रॉपर रायटिंगमध्ये नसतील आले, तर परत रिपीट करून बघा, परत ऐका, स्लो मोशनमध्ये ऐका. आय होप तुम्हाला समजून जाईल. थँक्यू व्हेरी मच. बाय.